पॉझिटिव्ह व्हायचं नाही, पुढे पुढे चालले तर ठीक आहे. तर चला आपण आता सुरुवात करूयात. आतापर्यंत आपलं PHP ऑलमोस्ट ऑल सिलेबस जेवढा लागतो तेवढा तर पूर्णच झालाय. फक्त राहिला प्रश्न आपल्याला फाईल सोबत काम करायचा आहे. कारण आपण करंट ऑपरेशन परफॉर्म केलं, पण कशासोबत? फक्त टेक्स्ट सोबत. मग आपल्याला नुसतं टेक्स्ट सोबत काम करायचं का? नाही. तर आपल्याला कशासोबत काम करायचंय? टेक्स्ट प्लस साईजचं कलेक्शन. मग कधी कधी फोटोज एक येऊ शकतो, कधी कधी फोटोज दोन येऊ शकतात, कधी कधी फोटो तीन पण येऊ शकतात, डिपेंड करा. नुसते फोटोच नाही, कधी कधी व्हिडिओ येणार आहे, कधी कधी PDF येणार आहे, कधी म्हणजे ऑल टाईपच्या काय येणार आहेत? फाईल्स येणार आहेत. मग आपल्याला आज जर फाईल सोबत काम करायचं तर मी सिंगल इमेज इन्सर्ट करून दाखवतो तुम्हाला आज. ओके. मग सिंगल इमेज इन्सर्ट करत असताना कशा पद्धतीने काम केलं जातं ना ते समजून सांगतो मी तुम्हाला. तर या ठिकाणी पहा, आपण आपल्या फोल्डरच्या आतमध्ये जाऊन आज एक त्या ठिकाणी क्रड ऑपरेशन म्हणून काय करूयात, फोल्डर बनवूया. तर इथे मी काय नाव टाकलं, फाईल अंडरस्कोर क्रड. म्हणजे आपण कशाचं क्रड करतोय? फाईल. आता क्रड म्हणलं तुमच्या मनात भीती हा प्रकार येणारच नाहीये, कारण तुम्हाला क्रड शब्दाची पूर्ण काय झाली आता गॅरंटी येऊन गेली. क्रड म्हणजे काय होणार आहे हे तर कळतंय ना आता. हा. मग आपल्याला उद्या असेच वेगवेगळे, उद्या समज अबाउटचं क्रड, उद्या असंच गॅलरीचं क्रड, उद्या असंच त्या ठिकाणी कशाचं क्रड येईल, सर्व्हिसेसचं क्रड, असं म्हणजे मल्टिपल तुमच्या वेबसाईटमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला डायनेमिक करायच्या आहेत ना त्यांचं सगळ्यांचं काय येणार आहे आपल्याकडे, क्रड ऑपरेशन येणार आहे, बरोबर ना. मग आज क्रड ऑपरेशन करताना मी एवढे सगळे फाईल तयार नाही करत. आज काय करतो, एका पेज वरती कसं करू शकतो याच्यावरती फोकस करूयात. कारण दरवेळेस एवढ्या फाईल बनवायच्या म्हटल्याच्या नंतर काय होईल, गोंधळ तयार होईल ना. इकडे जा तिकडे जा, हे करा ते करा, गोंधळ उडतोय ना. तर आपल्याला गोंधळ नाही होऊन द्यायचा म्हणून मी काय करतो, काही गोष्टी एका पेजवरती करायचा प्रयत्न करतो. मग कसं कसं करतो, तर काही गोष्टी म्हणजे आज फक्त फॉर्म आणि इन्सर्ट हे दोन एकत्र करतो. ओके. नंतर एडिट आणि एडिटचं ऑपरेशन एका पेजवरती करतो आणि डिलीटचं सेपरेट ठेवतो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपल्याला इथं किती पेज लागत होते, तिथं आपल्याला आज काय होतील, पेज कमी लागतील. तर चला, आपल्याला आता काय करायचंय, सुरुवात करायची. मी काय बोललो, की जिथं आपण 5-5, 6-6, 7-7 पेज वापरले ना, तिथे आपल्याला कमीत कमी आता 3च पेज वापरायचे आहेत. मग पेज वापरताना आता इथे पहा, मी सुरुवात केली, की नेहमी तुम्हाला जर एखादा फॉर्म बाय डिफॉल्ट रन ठेवायचा असेल ना, तर तुम्ही त्याला नाव काय टाकू शकता, इंडेक्स. पण मला वाटतं इंडेक्स याला न देता आपण काय करू, जिथे रेकॉर्ड आपले दिसणार आहेत ना, त्याला नाव इंडेक्स देऊया. तर आपण इथे नाव टाकूयात न्यू युजर. काय नाव टाकलं, डॉट PHP. बरोबर का, आपण काय नाव दिलं, न्यू युजर डॉट PHP. मग आपण याला रन करताना कुठे जाणार आहे, तर याच्याकडे जाऊयात आणि आपण त्याच्या आतमध्ये काय करूयात, काम त्या ठिकाणी करूयात. तर काम करत असताना आपण या ठिकाणी काय नाव घेतलेलं, फाईल क्रड, याच्या आतमध्ये न्यू युजर डॉट PHP झालं रन. काय आउटपुट आलंय का, तर अजिबात नाही आलेलं. ओके. मग काम काय करायचं आपल्याला, तर या ठिकाणी न्यू युजरला फॉर्म द्यायचा आहे. मग फॉर्म देताना आपल्याकडे फॉर्म तर ऑलरेडी, आपण तोच फॉर्म काय करूयात, घेऊयात, ज्याच्या आतमध्ये एम्प्लॉय फॉर्म म्हणून आपण घेतला. आता फक्त याच्या आतमध्ये आपण काय करूयात, एम्प्लॉयला सांगूयात, की बाबा तुझा काय टाक एक फोटो पण टाक. काय टाक, फोटो. म्हणजे इथे मी नाव टाकलं एम्प्लॉयला फोटो, आणि मग इथे आपण त्याला नाव पण काय टाकलं, एम्प्लॉय फोटो. काय नाव टाकलं, एम्प्लॉय फोटो. आणि तुम्हाला जेव्हा फोटो पाठवायचा ना, तेव्हा मी पहिल्या दिवशी सुपर ग्लोबल मध्ये तुम्हाला सांगितलं, ENC टाईप इम्पॉर्टंट आहे. हे जर असेल तर आपली फाईल ट्रान्सफर होईल, हे नसेल तर फाईल ट्रान्सफर होणार नाही. आणि मेथड तर पोस्टच घ्यावं लागेल, दोन्ही सोबत न्यायच्या म्हणल्याच्या नंतर गेट घेतलं तर काय जाईल, फक्त स्ट्रिंग कनेक्शन. आपल्या स्ट्रिंग न्यायची का, नाही, स्ट्रिंग आहेच, पण स्ट्रिंग बरोबर आज आता फाईल पण आहे. मग आपण इन्सर्टची प्रोसेस तिकडं न करता इथेच आपण काय करणार आहे, तर न्यू युजर म्हणजे आहे त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचंय, आहे त्याच पेजवरती इन्सर्टची प्रोसेस करायची आहे. म्हणून आपण याच्या खालीच त्या ठिकाणी मी इथे काय केलं, PHP, आणि PHPच्या आतमध्ये फक्त आपण इथे काय करूया, प्रिंट आर. काय यूज केलं मी, प्रिंट अंडरस्कोर आर. त्याच्या आतमध्ये आपण काय नाव टाकलं, डॉलर अंडरस्कोर पोस्ट. असं का झालं, ठीक आहे, याला मी सेव्ह करतो परत एकदा. हा. तर ठीक आहे, याला मी सेव्ह केलं. आता याला मी सेव्ह केल्याच्या नंतर पहा, जेव्हा आपण याला इकडे जाऊन रिफ्रेश करतो तेव्हा तुम्हाला इथे काय दिसतंय, पण इथे ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला युजरला सुरुवातीला नाही दाखवायची. आपल्याला दाखवायची का, नाही. युजर जेव्हा फॉर्म भरून जेव्हा तो काय सबमिट म्हणाल ना, तेव्हाच त्याला ते दिसलं पाहिजे, तोपर्यंत नको. तोपर्यंत दिसलं तर मग काय होईल, विनाकारण आपण तिथे क्वेरी वगैरे लिहून ठेवायचं आणि त्याला त्याची एरर यायची युजर. मग ही गोष्ट जर तुम्हाला अंडर कंट्रोल घ्यायची असेल ना तुमच्या, तर ती अंडर कंट्रोल घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय,
तर काम करायचं. इथे मी फाईल टाकून ठेवतो. ठीक आहे. आता याला मी डायरेक्ट रन होतं ना, डायरेक्ट रन नाही होऊन द्यायचं म्हणून याला मी काय सांगितलं, तू इथे कशाचा वापर कर, इफचा. इफला सांगितलं जर इफ सेट मध्ये तुला जर काय सापडलं डॉलर अंडरस्कोर पोस्ट. आता पोस्ट मध्ये रेकॉर्ड कोणतं येणार आहे? पहिलं. काय नाव आहे? म्हणजे जर पोस्ट मध्ये तुला काय नाव सापडलं, एम्प्लॉय, तरच तू प्रिंट आर पोस्ट कर, नाही तर करूच नको. म्हणजे तरच तू कोड एक्झिक्यूट इन्सर्टचा तोपर्यंत करू नको. मग इथे पहा मी रिफ्रेश केलं, होतंय का run? नाही. पण जेव्हा मी आता पहा बरं का काय करतो, तर इथे नाव करूयात आपण. मोबाईल नंबर टाकला, ईमेल टाकला, त्याच्यानंतर जॉईनिंगची डेट टाकली, त्याच्यानंतर सॅलरी त्या ठिकाणी आपण टाकली आणि त्याच्या पुढे आपण एक फोटो चूज केला. मग फोटोसाठी आपण हा फोटो चूज केला. ओके. आता मी फोटो चूज केला, मी एवढं सगळं त्या ठिकाणी चूज केलं. चूज केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचंय? सेव्ह करायचंय. आता सेव्ह करताना आपण दुसऱ्या फॉर्मला जाणार, दुसऱ्या पेजला जातोय का? अजिबात नाही. आपण काय करतोय? आहे त्याच पेजवरती थांबतोय. मग आपण याला सेव्ह वरती क्लिक केलं तर हे पहा, तो आहे त्याच पेजवरती आहे. पण आहे त्या पेजवरती त्याला एंट्री कशात भेटली? इफच्या आतमध्ये. आणि मग आपण जे इन्सर्टला ऑपरेशन करायचो ना, तेच आता इथे करायचं आपल्याला. बाकी काहीच नाहीये. इको फ्री टाकतो म्हणजे तुम्हाला हे कळेल, की बाबा चला कोणती माहिती आली आपल्याकडे? फक्त टेक्स्टची आली. पण फाईल आली का? नाही. मग फाईल आणण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल? प्रिंट आर डॉलर अंडरस्कोर फाईल्स यूज करावं लागेल. तेव्हा पहा दोन्ही माहिती आली का? आली तर प्रोसेस करा, नाही आली तर प्रोसेस करायची का? नाही. मग हे कळलं का सगळ्यांना? हे लक्षात आलं का? ठीक आहे. मग आपण आता ही गोष्ट इन्सर्ट करायची आहे, पण कुठे? डेटाबेसला. कुठे? डेटाबेसला. मग आपण डेटाबेसला लगेच काय करून घेतला? क्रडच्या आतमध्ये एक फॉर्म बनवून घेऊयात. न्यू फॉर्म, याच्यामध्ये मी नाव टाकलं न्यू. याला थोडस कमी करतो. हा, न्यू. न्यू स्मॉलच लिहायचं बघा शिकवते, कॅपिटलच्या अंदाजच करू नका. न्यू एम्प्लॉय रजिस्ट्रेशन. ओके. आणि याच्या आतमध्ये नाव टाकलं EMP ID. त्याला काय केलं आपण? प्रायमरी की ऑन करून टाकली. त्याच्यानंतर आपल्याला काय काय भरायचं ना, ते इथे सांगितलंय त्याने. तुला काय भरायचंय? नेम, म्हणजे त्याचं नाव भरायचंय. नंतर काय भरायचं म्हणतो तो? त्याचा मोबाईल नंबर भरायचा. मोबाईल नंबर नंतर काय भरायचा? त्याचा ईमेल भरायचा. मग ईमेल नंतर पुढच्यासाठी जागा राहिली नाही. मग आपण याला सांगितलं तू याच्या खाली एक 2-3 कॉलम काय कर? ऍड कर. ज्याच्यामध्ये एम्प्लॉयची काय आली? डेट आली. नंतर एम्प्लॉयची काय आली? सॅलरी आली. ओके. मग सॅलरीचा जो कॉलम आहे ना, तो कॉपी करून घेतला. इथे आणून तो पण कॉलम टाकून दिला. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय? तर इथे पहा एम्प्लॉयचा फोटो. मग एम्प्लॉयच्या फोटो मध्ये आपण काय केलं? इथं एम्प्लॉय फोटो टाकून दिला. आता फोटोचं काय? फक्त नावच भरायचं. इथं काय फाईल येणार नाही आपल्याकडे. काय येणार नाहीये? फाईल. मग इथे मी सगळ्यांना काय केलं? याला डेट केलं. ईमेलला पण काय केलं? टेक्स्ट केलं. जर तुम्हाला लोडच नको तर टेक्स्ट टेक्स्ट करून टाका. व्हेअर केल्यावर काय करावं लागतं? त्याच्या पुढे आपल्याला साईज द्यावी लागते. बरोबर ना? मग आपण याला काय केलं? सगळ्यांना टेक्स्ट देऊन टाकलं. झालंय का आपला? जेवढं लागत होतं तेवढं आपण टाकलं आणि याला काय केलं? सेव्ह. आपला काय तयार झाला? टेबल. याच्यामध्ये डेटा काय करायचा आहे? इन्सर्ट करायचा आहे. पण इन्सर्टची क्वेरी इथून मी कॉपी केली. कॉपी करताना काळजी घ्या, ही क्वेरी इथून तुम्ही कॉपी केली, तुम्ही इथे नेऊन टाकणार तर आहातच, क्यू इक्वल टू. ओके. पण याच्या आतमध्ये तुम्ही कधीच त्या ठिकाणी इन्सर्ट करणार नाहीत. काय इन्सर्ट करणार नाहीत तुम्ही? आयडी. काय इन्सर्ट करणार नाही? आयडी. मग आयडी काढून टाकायचा. जसं आयडी काढलं तसं इथलची पहिली व्हॅल्यू पण लगेच काढून टाकायची. पण आयडीची व्हॅल्यू होती ना ती. ठीक आहे. मग आपल्याला इथे डेटा पास करायचा आहे. पण आपण आता काय करतो? इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का? काय यूज करायचं हे पहा, एक्स्ट्रॅक्ट. काय यूज करायचं? आणि एक्स्ट्रॅक्टला काय यूज केलं? डॉलर अंडरस्कोर पोस्ट. म्हणजे याच्यामुळे काय होतं माहितीये का? याच्यामुळे काय होतं ते सांगतो तुम्हाला. इथे तुम्ही डायरेक्ट आहे ना कशाला प्रिंट करू शकता. तुम्हाला इथं जर व्हॅल्यू पास करायची तर तुम्ही कसं यूज करायचे? पहिलं इकडे पहा, इको डॉलर अंडरस्कोर पोस्ट ऑफ, त्याच्या पुढे काय टाकायचे? EMP नेम, म्हणजे तिकडून आलेली व्हॅल्यू अशी कॉल करायची ना. अशी कॉल करायची तुम्ही. मग इथे जर रिफ्रेश केलं तर हे पहा, याच्या आतमध्ये तुम्हाला काय भेटत असेल तर आता एरर आला. कुठं राहिलं आपलं? हा, याला दिलं सेमिकोलॉन. पहा इथे तुम्हाला काय भेटतं? राहुल नाव भेटतं की नाही? म्हणजे पोस्ट ऑफ तुम्ही नाव कॉल करत होते. पण आता तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे पहा, तुम्ही ह्या आतल्या नावाचाच फायदा याचं काय घेऊ शकता? व्हेरिएबल. ऍज अ व्हेरिएबल. याच्यामुळे पण काय प्रिंट झालं? राहुलच प्रिंट झालं. म्हणजे जर तुम्हाला पोस्ट लिहायचा जर ताण कमी करायचा असेल ना, तर त्याला काय करा? एक्स्ट्रॅक्ट. कोणाला? पोस्ट मेथडला. पोस्टला एक्स्ट्रॅक्ट केलं की त्याच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक कीची व्हॅल्यू काय होते? ऍज अ व्हेरिएबल येते. मग तुम्हाला इथे जर कॉल करायचं तर तुम्ही इथे काय करणार फक्त आता? डॉलर EMP नेम, म्हणजे तुमचा पोस्टचा ताण कमी झाला ना.
ताण कमी करण्यासाठी सांगितला. आणि जर नसेल ही गोष्ट आवडली तर जी पहिली गोष्ट आहे तीच काय करा, कंटिन्यू करा. हा, इथे दुसरीकडे कॉपी करताना काळजी घ्या. काय होतं, इथून तुम्ही कॉपी करता पण कधी कधी सिंगल कोट एक्स्ट्रा येतो, कधी कधी काहीतरी राडा होतो. तर तसं होऊन न देता व्यवस्थित तुम्ही प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू तिथे टाका. आता इथे पहा, आपण प्रत्येक गोष्ट याच्या आतमध्ये टाकली. मी फक्त याच्या जागेवरती याला रिप्लेस करतोय. आणि रिप्लेस करत असताना आपल्याला काय करायचं, आता शेवटची जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट आपल्याला इथे येणारच नाहीये. कारण शेवटची गोष्ट कशाची, फाईलची. कशाची? मी बाकीच्या गोष्टी टाकून घेतो. एम्प्लॉयचा ईमेल कशाने येईल, ईमेल नावाने, सॉरी मोबाईल. ओके. नंतर काय येतंय, ईमेल. ईमेल नंतर काय येतंय, हेच नाव आहे. त्याच्यामुळे आपण त्याला कॉपी पेस्ट इथूनच केलं. पण आता तुमचा फोटो इथे येणार आहे का? नाही येणार. पहा बरं का, मी आता यांना दोघांना कट केलं. हे कळलं ना, एक्स्ट्रा काय यूज केलं, कळलं ना? एक्स्ट्रॅक्ट मुळे काय झालं, की तुमच्या पोस्ट मधल्या ज्या व्हॅल्यू आपल्याला पोस्ट ऑफ यूज कराव्या लागायच्या, त्या काय झाल्या, डायरेक्ट ऍज अ व्हेरिएबल म्हणून यूज करता यायला लागल्या. इथे तुम्ही जर इको केलं ना, तर काय होतंय पहा, तुमच्या क्वेरी मध्ये सगळ्या गोष्टी आल्या. हे पहा, तुमच्या क्वेरी मध्ये पार तुमचं सगळं आलं. हे पहा, नाव वगैरे सगळं सगळं आलंय. पण फोटो आलाय का? नाही. आता फोटो काय करावं लागेल आपल्याला, इकडे डेटाबेसला नाही पाठायचा. फोटो कुठे ठेवायचा? याच्या आतमध्येच मी काय केलं, एक फोल्डर बनवलं. पहा बरं का, काय बनवलं, फोल्डर. फोल्डरला नाव काय टाकलं, अपलोड. म्हणजे फोटो ठेवायचा कुठे, आपल्याच फोल्डर मध्ये ठेवायचा. फक्त त्याचं नाव कुठे द्यायचंय, डेटाबेसला. म्हणजे उद्या डेटाबेस मधून नाव आलं की त्या नावाने आपण काय करू, फोल्डर मधला फोटो घेऊ. लक्षात आलं का, फोटो कुठे ठेवू राहिलो आपण, फोल्डर मध्ये. आणि त्याचं नाव कुठे ठेवू राहिलो, मग डेटाबेसचं नाव आणि इकडल्या फोल्डर मध्ये असणाऱ्या फाईलचं नाव एक ठेवायचं. मग आपल्याला सांगता येईल ना डायनॅमिकली, हा हे नावाची फाईल दे, ह्या नावाची फाईल दे, तो फाईल देईल आपल्याला. मग आता मी फाईल इन्सर्ट करण्याची प्रोसेस कशी करतो पहा बरं का. मग जर फाईल इन्सर्ट करायची असेल तर तुम्हाला आता ग्रुपवरती एक कोड मी टाकला पहा इथे, तो एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. आता पहा, याच्या आतमध्ये मी अगोदर इफ घेतलं. काय घेतलं, इफ. का घेतलं माहितीये की, जर फोटो आला तरच आत आहे, आणि फोटो आलाच नाही तर आतमध्ये येईल का, येईलच नाही तो. मग कधी आतमध्ये येईल माहितीये का तो, कधी आतमध्ये येईल तो, जर आपल्याकडे इथे तुम्हाला पोस्ट मध्ये दिसतंय पहा, काय दिसतंय तुम्हाला, ईएमपी फोटो ऑफ नेम, ईएमपी फाईल दिसतंय की सगळ्यांना. हा, मग मी याला काय सांगितलं, आता याचा जर ऍक्सेस आपल्याला घ्यायचा तर कसा घ्यावा लागेल, $_फाईल्स ऑफ, कशाचं नाव टाकलं मी, एम्प्लॉय फोटो. त्याच्या पुढे काय टाकलं, जर तुमच्या याच्यामध्ये कशामध्ये नेम आलं, काय आलं, नेम. पण नेम इज नॉट इक्वल टू एमटी. एमटी नसावं ते. एमटी असेल तर आतमध्ये सोडू नको. म्हणजे एमटी असेल तर आत सोडू नको. एमटी नसेल तर काय कर, आतमध्ये सोड. आता आतमध्ये सोडलं तर तुमचं जे नाव आहे ना, ते येताना उद्या कसं पण येणार आहे. लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, नाव कसं पण येणार. हे बघा नाव कसं आलंय, काहीतरी वेगळंच आलंय ना. आणि दरवेळेस आपण काय केलं, मी 4 वेळा इन्सर्टची प्रोसेस करतो. 4ही वेळा मी हीच इमेज जर चूज केली तर आपल्या फोल्डर मध्ये 4ही वेळा इमेजचं नाव काय होईल, हीच येईल. उद्या एखाद्याने डिलीट केली तर आपली फोल्डर मधली इमेज कोणती डिलीट होईल, हीच डिलीट होईल ना. 3 ठिकाणची इमेज डिलीट करायची नव्हती तरी पण काय झालं, त्या इमेजमुळे 4 इमेज ऍट अ टाइम काय झाल्या, डिलीट झाल्या. तर हा प्रॉब्लेम यायला नको म्हणून आपल्याला इमेजचं नाव बदलायचंय. काय बदलायचंय, मग नाव बदलण्यासाठी पहा, इथे मी काय टाकलं, काय नावाने फोटो आलेला आपल्याकडे, ईएमपी फोटो. बरं का. हा, आता याला नावच मी ईएमपी फोटो केलं. आता पहा, याचं काय घेतलं आपण, फक्त याच्यामध्ये काय स्टोअर करून ठेवलंय, नाव. आता त्या नावाला मी तोडून राहिलो, कुठून, डॉट पासून. कुठून, हे कशासाठी तोड राहिलो, कारण आपल्याला त्याचं नाव बदलायचंय ना. हा, मग डॉट पासून तोडलं की एक्सप्लोर फंक्शन काय करतं आपल्याला, हे काय करतं आपल्याला, त्याला भरून देतं कशामध्ये, ऍरे मध्ये. वाटलं असं तुम्हाला पाहिजे असेल तर मी हे खालचं सगळं कमेंट करतो. इथं याला वरती घेऊन येतो. आणि याला पहा, आपण काय केलं, प्रिंट आर. काय यूज केलं मी, प्रिंट आर. $_पोस्ट, पोस्ट नाही सॉरी, डॉलर येणारच नाही तिथं, काही एक्सपी फोटो. आणि याला काय दिलं, सेमिकोलॉन. मी याला जर रिफ्रेश केलं ना तर इथे तुम्हाला डेटा काय दिसतोय पहा. काय झालं, तुमच्या हे पहिलं नाव जे होतं ना, म्हणजे इथपर्यंत डॉट पासूनच तोडलं ना आपण. हे नाव पहा, झिरोला आलं. त्याच्या पुढचं 22, त्याच्या पुढचं हे, आणि त्याच्या पुढचं जेपीजी कुठं आलंय, आलंय का. अरे इकडे पहा, कुठे आलंय ते नाव, शेवटला. कारण आपल्याला एक्सटेन्शन जपून ठेवायचं, बाकीचं नाव बदलायचं, एक्सटेन्शन काय जपायचंय. उद्या पीएनजी आलं तर काय लागेल, पीएनजी. उद्या जे आलं तर आलं तर काय लागेल, बाकीचं नाव बदलू आपण, पण एक्सटेन्शन नाही बदलता येणार ना. म्हणून एक्सटेन्शन आपल्याला सोबत घेण्यासाठी आपण इथे काय केलं,
तोडून घेतलं. ओके. आता मला काय करायचं इथे, त्याच्यातली जी शेवटची व्हॅल्यू ना ती घ्यायची. कशासाठी? तर एक्सटेन्शन जपून ठेवायचं ना आपल्याला. काय करायचंय? एक्सटेन्शन जपून ठेवायचंय. मग इथे मी काय केलं, फोटोचं एक्सटेन्शन टाईप. आता जर तिने इथं काय केलं, 1 केलं, तर त्याच्यातलं कोणतं नाव बाहेर येणार आहे रे? हा, तर कोणतं नाव बाहेर आलं इकडे पहा. इथे सुरुवातीला दिसेल तुम्हाला. मी याला इथे पास केला. हा, आता पहा काय नाव बाहेर आलं. 22. काय नाव बाहेर आलं? दिसतं की ते शेवटला कोपऱ्यात. काय नाव बाहेर आलं? 22. आपल्या 22 भरायचे का? नाही, आपल्या काय भरायचंय? जीपीची. काय भरायचंय? जीपीची. मग आपल्याला याच्यामधली कोणती व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे? 1च्या जागेवरती 3. आता तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही 3 घेतली. पण उद्या नाही दिसणार ना. उद्या जर एखाद्या याच्यामध्ये 5 वेळा डॉट आला तर अरे मध्ये किती होते? 5. मग आपल्याला इथं कसं काम करावं लागेल आता? अॅरेच्या लेंथ प्रमाणे. मग इथे आपण काय चेंज करणार आता? कसं करावं लागेल आपल्याला? कसं करावं लागेल आपल्याला इथे? इथे आपल्याला टाकावं लागेल काय? एक्सप्लोर. ओके. याचे आपल्याला काय करावं लागेल? याला कोणतं फंक्शन येतं? तर याच्यामध्ये काउंट फंक्शन येतं. कोणतं येतं? याच्यात टाकणार आहे काउंट. आणि काउंटच्या आतमध्ये आपण काय टाकलं? डॉलर फोटो. इथं फक्त लक्ष द्या. हा. इथे मी याला असं टाकलं आणि याला मायनस काय केलं? 1 केलं. काय केलं? -1. याला रिफ्रेश केलं तर पहा काय दिसतंय तुम्हाला? जे दिसत होतं तेच दिसतंय की नाही जेपीजी? म्हणजे उद्या एखाद्या नावामध्ये 50 जरी डॉट आले तरी आपल्याला शेवटचंच काय आहे? शेवटी एक्सटेन्शन कुठे येणार आहे? शेवटला. आणि एक्सटेन्शनच्या अगोदर काय असतो? डॉट. म्हणजे आपल्याला कोणती व्हॅल्यू घ्यायची होती? शेवटची. मी तुम्हाला फंक्शनचा कोड ऍज इट इज पाठवणार आहे बरं का. म्हणजे तुम्हाला मी काय केलंय ते तर कळलं ना. हे इथपर्यंत काय कुटाणा केलाय तो कळला का? याच्यात इमेजचं काय घेतलं? नाव. ते नाव तोडलं कुठून? आणि त्याच्यातलं फक्त काय जपून ठेवलं? शेवटचं एक्सटेन्शन. पीएनजी, जेपीजी. का? तर आपल्याला उद्या नाव बदलायचं ना इमेजचं. मग नाव बदललं तर नाव बदलू आपण, पण एक्सटेन्शन बदलायचंय का? एक्सटेन्शन. जेपीजी, पीएनजी कधीच बदलणार नाही. फक्त नाव बदलू शकतो आपण. मग इथे पहा नाव तयार करण्यासाठी हा काय म्हणतो? हा झोन आहे. आपल्याला इंडिया घ्यायचा आहे, कुठला घ्यायचा तर घेऊ शकतो आपण. ओके. त्याच्या पुढे काय सांगितले यांनी? डेट फंक्शन. काय यूज कर? डेट. ओके. मी हे झोन काढून टाकतो किंवा झोनला कमेंट करतो. चला काय यूज केलं? डेट फंक्शन यूज केलं आणि त्याच्यातून काय घेतलं? आता इथे पाहिलं इको करतो. याच्यामुळे एक स्ट्रिंग नाव तयार होईल तुमच्याकडे. इकडे पहा. काय नाव तयार झालं? हे पहा दिसतंय की ते सगळ्यांना नाव. म्हणजे काय आलं त्याच्यातला? टाइम बाहेर आलाय. मग आपण ह्या टाइमलाच काय केलं? एक रॅन्डम फंक्शन यूज केलं. 10,000च्या पुढे आणि 99,999 मधली काहीतरी एखादी संख्या दे. काय दे? संख्या. आपण ह्या दोघांना एकत्र करून काय केलंय? इमेजचं नाव तयार केलंय. म्हणजे इथे पहा तुमच्या इमेजचं काय झालं? नाव तयार झालं बरं का. इथे पहा नाव तयार झालं. आता नाव काय तयार झालं पहा बरं. याला इको काढून टाकलं. हे पहा नाव काय दिसतंय तुम्हाला इथे? इथपर्यंत पहा. इमेजचं काय तयार झालं? नाव तयार झालं. काय तयार झालं? नाव तयार झालं. जर तुम्ही म्हणले आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय? फक्त टायमिंग यूज करायचंय तर हे पहा डेट काढून टाकलं. काय आलं त्याच्या पुढे? म्हणजे सगळं इंटिजरच आलं. म्हणजे ते डेट मुळे स्लॅश आणि ते येत होतं ना. जर तुम्हाला वाटलं ते नकोच आहे आपल्याला. मग असं करायचं तर हे पहा असंही करू शकता. तुम्ही जर म्हणले आपल्याला त्याच्यात काहीतरी अल्फाबेट पण काय करायचे अटॅच करायचे. मग इथे पहा मी काय केलं? नेम. म्हणजे इथं नाव टाकलं समज आयएमजी आणि आयएमजीच्या पुढे काय केलं? डॉट. आता पहा इमेजचं नाव काय तयार होऊ राहिलं? आयएमजी आणि आयएमजीच्या पुढे काय तयार होऊ राहिली? मोठी संख्या तयार होऊ राहिली का? हा. मग आता ह्या इमेजला आपल्याला शेवटी काय जोडावं लागणार आहे? एक्सटेन्शन. काय? एक्सटेन्शन. मग हे पहा एक्सटेन्शन जोडण्यासाठी आपण कोणाला आणलं? याला आणलंय बरं का. आता इथे MD5 काय यूज केलं त्यांनी? कारण आपल्या याच्यामध्ये ते स्लॅश वगैरे येत होतं ना. पण आता याची काही गरज नाही. म्हणजे इन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट करण्यासाठी काय असतं? MD5 असतं. पण त्याची गरजच नाही. आता मी MD5 ला काय केलं इथून काढून टाकलं. हे पहा शेवटी आपण आता कोणाला अटॅच करणार आहे? तर आपल्या एक्सटेन्शनला. कोणाला अटॅच केलं? म्हणजे इथे पहा तुम्ही आता इथे जर याला काय केलं? इको केलं. काय केलं? इको केलं. तर इथे तुमच्या एक फोटोचं काय झालंय? वेगळं नाव तयार झालंय. काय तयार झालंय? वेगळं नाव. म्हणजे इथे पहा रिफ्रेश केलं तर हे पहा फोटोचं नाव काय तयार झालं? इमेजच्या पुढे संख्या आणि त्याच्या पुढे जेपीजी दिसतंय का?
शेवटी याच्यात पहा 6426 आहे. मी रिफ्रेश केलं, तुम्हाला नाव वेगळं पाहायला भेटेल. पहा 6426 आहे का आता? म्हणजे इथपर्यंत जो मी काय केलाय चेंज आणलाय ना, तो चेंज कशामुळे आणलाय? तर इमेजचं नाव आपल्याला बदलावं लागेल. उद्या जर इमेजचं नाव दरवेळेस सेमच घेतली तर फोल्डरमध्ये इमेजच सेम होईल ना. मग तसं व्हायला नको म्हणून आपण इथे काय केलंय, तर इथपर्यंत इमेज इन्सर्टला काहीही केलेलं नाही. फक्त काय बदललं इमेजचं नाव बदललंय. आणि इमेजचं नाव बदललंय तर आता इमेज आपल्याला इन्सर्ट करायची. इमेजचं नाव कसं बदललं पाहिलं का सगळ्यांनी? हा. आता इमेज आपल्याला कुठं ठेवायची आहे? कुठे ठेवायचे आपल्याला? आपल्या इमेज फोल्डरमध्ये. तिथेच ठेवायचे ना. इथे तुम्ही कोणतं फोल्डर घेतलं? अपलोड नावाचं. हां. मग इथे काय केलं मी फक्त याला कट करून टाकलं. कोणतं फोल्डर इथे पहा अपलोड. अपलोडच आहे ना आपल्या फोल्डरचं नाव. हे पहा अपलोड स्लॅश आणि काय नावाने इमेज ठेवायची तुला? तर हे पहा आपली ही इमेज आहे ना. इथे मी टाकून दिली. म्हणजे तो काय करणार आहे? आपली इमेज कोणत्या फोल्डरमध्ये ठेवणार आहे? अपलोडमध्ये. मग आता इथे तो काय करतो तर इकडे पहा. आपला इमेज काय नावाने आलेला आहे? ओके. आता याचं इथे मी नाव टाकलं. त्याचं टेम्पररी लोकेशन म्हणजे तू कुठून घेतली इमेज? हा सर्व्हर काय करतो बरोबर त्या लोकेशनवरून इमेज उचलितो. काय करतो? उचलितो. आणि त्या इमेजला आपण कुठं ठेवायला लावलंय? तर अपलोड फोल्डरमध्ये. म्हणजे या फंक्शनचं काय माहितीये का? मूव्ह अपलोडेड फाईल. हे फंक्शन काय करतं? तुमच्या इमेजला तुमच्या इमेजला उचलतं. कुठून? टेम्पररी लोकेशनवरून. आणि कुठे ठेवतं? फोल्डरच्या आतमध्ये. म्हणजे इमेज कुठे गेली आपली? फोल्डरच्या आतमध्ये. आणि आता हे पहा, ते जे इमेजचं नाव आहे ना तुमचं, कोणतं? तयार केलेलं. मी तेच नाव काय केलं इथून कॉपी करून घेतलं आणि कुठे टाकलं? म्हणजे ज्या नावाने फोल्डरमध्ये काय गेली आपली इमेज गेली ना, त्याच नावाने आपण काय केलं? डेटाबेसला नाव टाकलंय. म्हणजे जे नाव काय होतं आपलं? कुठे चाललंय तुमचं नाव? हे नाव इमेजचं सॉरी. हां. वरती फक्त हे होता. हे नाव इमेजचं. हां. म्हणजे ज्या नावाने इमेज आपण काय केली, कुठं मूव्ह केली? फोल्डरमध्ये. तेच नाव आपण कुठं पाठवलंय? डेटाबेसमध्ये. आणि ही इमेज फोल्डरमध्ये पाठवण्याचं काम कोणाचं आहे? तर ह्या फंक्शनचं. म्हणजे आपल्याला फक्त आज एका लाईनचा कोड करायचा. किती लाईनचा? एका लाईनचा. पण आपण ह्या वरच्या लाईन का आणल्यात आज? एवढ्या लाईन का आणल्या? तर आपल्याला इमेजचं काय बदलायचं होतं? नाव. कारण दरवेळेस तीच इमेज टाकली तर नाव चेंज न झाल्यामुळे फोल्डरमध्ये काय होतील? सेम नावाच्या काय तयार होतील? इमेज. आणि सेम नावाची इमेज तयार झाल्यानंतर आपल्याला उद्या डिस्प्ले करताना प्रॉब्लेम आला असता ना. मग तो न येऊन देण्यासाठी मी वरच्या लाईन वाढवल्यात हा. आणि इथे जे दिसतंय ना तुम्हाला, तर हे एकच फंक्शन आहे मूव्ह अपलोडेड फाईल. ज्याच्यामध्ये काय होतं? तुमचं टेम्पररी लोकेशनला टेम्पररी लोकेशनवरून आपण ती फाईल सर्व्हर काय करतो? घेतो. आता डाउनलोडमध्ये होती, मग तिने डाउनलोडमधून ती फाईल उचलली आणि कुठे टाकली? अपलोड फोल्डरच्या आतमध्ये टाकली. आणि तिकडून फाईल आली आणि कुठे गेली? अपलोडमध्ये. आणि तिचं जे नाव होतं ना, ते नाव कुठं ठेवलं आपण फक्त डेटाबेसमध्ये. म्हणजे उद्या डेटाबेस मधून नाव आलं, की त्या फोल्डरमधून आपल्याला इमेज त्या नावाची उचलीता येईल. कळतंय का मी काय बोलतोय? थोडंसं ते डोक्यावरून जाऊ शकतं. पण ही जी गोष्ट आहे ना, हे जे फंक्शन आहे ना, आता इथून पुढे तुम्हाला ॲज इट इज वापरायचं. जिथं-जिथं तुमचा फोटो कन्फर्ट येईल ना, हां. तुमची इमेज दोनदा आली. किती वेळा आली? ह्या पूर्ण लाईनला किती वेळा कॉपी करून घ्यायचं? फक्त इथे व्हेरिएबलचं जे आहे ना, याच्या पुढे असं 1-1 जोडायचं. म्हणजे दरवेळेस व्हेरिएबलचे काय बदलायचं फक्त? नावं. आणि तुम्ही काय करायचं तर इकडे पहा. याच्यामध्ये बदल कुठं करायचा तर 2च ठिकाणी बदल करायचा. कुठे? एक म्हणजे तुमचं उद्या काय आलं? फक्त ई नावाने इमेज आली. काय नावाने? हां. मी इथे ई पास करून द्या. आणि इथे फक्त नाव काय पास करून द्या. म्हणजे तुम्हाला किती ठिकाणी बदल करायचा आहे? 2च ठिकाणी. हे जे मी तुम्हाला वाक्य देणार आहे ना, हे ॲज इट इज वापरा. याच्यामध्ये कुठंही त्या ठिकाणी चेंज करू नका. फक्त जे नाव तुमच्या फोटोला आलेलं आहे ना, ते नाव कुठे पास करा? इथे आणि इथे. आता हे कसं पास केलं तर आपण अंदाजे नाही काम करायला. इकडे पहा. फोटो काय नावाने आलाय? हां. त्याच्या आतमध्ये नेम तर कन्फर्म आहे आणि टेम्पररी नाव तर हे कन्फर्म. हे काय बदलू शकत आहे का? अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला फक्त फोटोचं काय बदलायचंय? ज्या नावाने आलाय ते नाव आणि ज्या नावाने आलाय ते नाव. बाकी ह्या सगळ्या लाईन ॲज इट इज कॉपी करायच्या. हे झालं सिंगल इमेजसाठी. उद्या 2 इमेज आहेत तर फक्त हाच कोड कॉपी पेस्ट करा आणि फक्त किती नावं बदला? 2 नावं. आणि हे जे व्हेरिएबल आहेत ना, यांचे काय बदला? नावं बदला. का? का बदला? व्हेरिएबल काय होतील? आणि मग काय होईल? मग ते काय होईल? 2 इमेज इन्सर्ट करताना प्रॉब्लेम येईल. नाहीतर तुम्ही ॲज इट इज याला कॉपी पेस्ट करा. फोटो म्हणजे व्हेरिएबलचे नाव न बदलता फक्त कशाचे नाव बदला?
फक्त एवढे दोन नाव बदलून पहा. जर गोंधळ नाही झाला तर टेन्शनच नाही. लक्षात आलं का? उद्या तिसरी इमेज काय करायची? इन्सर्ट करायची. कॉपी पेस्ट आणि फक्त किती नाव बदलायचे? 2. मी तुम्हाला जे सांगितलं ते फक्त डोक्यात ठेवलं तुम्ही. किती नाव बदलायचे? 2. मग आता इथून पहा, याला मी काय केलं? कॉपी केलं. काय केलं? कॉपी केलं. आणि कॉपी करून काय केलं आपण? तुमच्या ग्रुपवर टाकून ठेवलं. याचा फायदा सगळ्यांनी घ्यायचा. वरचा कोड मी काय करतो? डिलीट करून टाकतो. त्याच्यात मिस्टेक होतात. आता मिस्टेक आहेत का याच्यामध्ये? नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं तर इकडे पहा. मी इन्सर्टच्या क्वेरीला थोड्या वेळासाठी काय केलं? कमेंट केलं. कमेंट केलं बरं का. आपलं हे वरचं जे आहे ना, याला पण आपण काय करूयात आता? सगळ्यांना काढूनच टाकतो ना. याची काय गरज आहे का आता? अजिबात नाही. मी याला जर सेव्ह केलं आणि रिफ्रेश केलं तर पहा. रिफ्रेश केलं बरं का. काय झालंय? तुमच्या फोल्डरमध्ये पहा. आला फोटो. आला का? मी परत एकदा रिफ्रेश केलं तर याचं कामच आहे काय तयार करणे? फोटो मॉडिफाय करणे आणि फोटो कुठे इन्सर्ट करणे? फोल्डरमध्ये. पहा परत रिफ्रेश केलं, पहा झाला दुसरा फोटो इन्सर्ट. मग आपल्याला ह्या फोटोचं नाव, हे पहा दोघांचं नाव काय डिफरंट डिफरंट आहे नाही. फक्त हे नाव उचलायचंय आणि कुठं टाकायचंय? डेटाबेसला. म्हणजे काल जी प्रोसेस करतो तीच, त्याच्यात फक्त कोण आलाय? फोटोचं नाव आलंय. फक्त नाव आलंय. ती अपलोड करायची फोल्डरमध्ये प्रोसेस वेगळी आहे. तुम्हाला फक्त डेटाबेसला काय पाठवायचंय? नाव. म्हणजे स्ट्रिंगच पाठवायची ना. मग हे पहा, मी याला काय केलं? कमेंट मधून काढलं आणि याला काय सांगितलं की तू आता कशाची प्रोसेस करून घे? इन्सर्टची. पण इन्सर्टची प्रोसेस करताना इथे आपल्याला अजून एक गरज आहे पहा. कशाची गरज आहे? डॉलर कॉनची, कनेक्शनची. आपण इथे काय यूज करतो? MySQL कनेक्ट. काय यूज केलं? कनेक्ट. कनेक्टच्या आतमध्ये आपलं नाव काय? मी इथं केलेलंच आहे. मला वाटतं तीच वाक्य उचलून आणतो आणि याच्या आतमध्ये टाकतो. ठीक आहे. एवढं वाक्य कॉपी करून घेतलं आणि कुठे आणून टाकलं? तर आपल्या इथे आणून टाकलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायची आहे? हायर करायची क्वेरी म्हणजे इन्सर्ट करायची. मग आपण काय यूज करणार? तर इकडे पहा. MySQL आहे क्वेरी आणि क्वेरीच्या आतमध्ये काय टाकलं? डॉलर कॉन आणि डॉलर क्यू. क्यू मध्ये काय आपली क्वेरी. फक्त इथे काय करा? MySQL आय करा. ठीक आहे. झालं. इन्सर्ट जर झालं तर आपण इथे काय यूज केलं? इफ. इफच्या आतमध्ये काय टाकलं? फायर. आणि फायरला काय सांगितलं? आता इथे एक प्रॉब्लेम तयार होणार आहे. काय माहितीये का? इथं हेडर फंक्शन नाही चालणार. कोणतं? वाटलंच तर आपण टाकून पाहूयात. काय नाव टाकलं? हेडर. हेडरच्या आतमध्ये काय असतं? लोकेशन. आणि लोकेशनच्या पुढे काय टाकलं? तर ह्याच पेजला जायचं आपल्याला. म्हणून नाव काय टाकलं? user.php. आपल्याला रिडायरेक्ट का करावं लागतं माहितीये का? जर आपण रिडायरेक्ट नाही केलं ना, तर तो काय करेल? दरवेळेस रिफ्रेश केलं इन्सर्टच करीत राहील. तो ऐकणार नाही आपलं. त्याच्या पोस्ट मधला डेटा अनसेट होणार नाही. म्हणून आपल्याला इथे काय करायचंय? हेडरचा वापर करून बघूयात. आणि इथे पण मी रिफ्रेश केलं तर काय झालं? डेटा तुमचा कुठे गेलाय? अरे बघ परत एकदा. त्याच्यामुळे गोंधळ झाला का? इथे आपण जो एक्सट्रॅक्ट केला ना तो गायब झाल्यामुळे काय आलं? डेटा आला ना, ते एक्सट्रॅक्ट जे आहे ना ते परत आणावं लागेल. $_ पोस्ट. याला सेमिकोलॉन. फाईलचे काय करणार? फाईलचं काम संपलं. फाईल एक्सट्रॅक्टच नाही केलेल्या. फक्त कोणाला एक्सट्रॅक्ट केलं? $_ ओके. आता इथे मी परत एकदा काय भरतो? माहिती भरतो. परत एकदा इथं काय करतो? एक सर्टिफिकेटचा फोटो भरतो. आणि इथे काय करतो? डेट टाकतो. ठीक आहे. आणि याला सेव्ह म्हणलं तर काय होतं बा? डेटा कुठे गेला आपला? कुठे गेला? फक्त इथे फोटोचं नाव आलंय. काय आलंय? नाव. आणि त्या फोटोचा इमेज कुठे पडलेला आपल्या? दिसतंय का? म्हणजे इथे फोटो टाकून ठेवलाय. कशामध्ये आपण? फोल्डरमध्ये. इथं हेडर फंक्शन चालतंय बरं का रे. हेडर फंक्शन रिडायरेक्टला चालतंय. जर नसेल चाललं तर मग आपल्याला इथे युज करावं लागलं असतं स्क्रिप्ट. म्हणजे जावा स्क्रिप्ट. पण काय गरज नाही. आपल्याला जर आला असता एरर तर केलं असतं. ठीक आहे. पण हे वर्क होतंय, अडचण नाहीये. मग आपण इथलचं काम संपलं. कोणती प्रोसेस संपली तुमची आताची? कोणती प्रोसेस संपली आपली? इन्सर्टची. काय संपलं? इन्सर्ट संपलं. पहा किती सोपं आहे. फक्त तुमच्या इन्सर्ट मध्ये काय वाढलंय?
फोटो वाढलाय. काय वाढलाय? फोटो. ठीक आहे. हा. आता आपली कोणती प्रोसेस झाली रे? तर इन्सर्टची प्रोसेस झाली. आता आपल्याला कशाची प्रोसेस करायची आहे? सिलेक्टची. ओके. मग आपण आता काय करूयात, याच्या आतमध्ये पहा, CRUD तर आहेच आपल्याकडे. मग याच्याच आतमध्ये मी एक फाईल घेतली, ज्याला मी नाव काय केलं? नाव टाकलं सिलेक्ट डॉट PHP. ओके. तुम्ही आहे तिथे पण दाखवू शकता बरं का, वरती फॉर्म खाली डेटा. पण ते सगळंच एका ठिकाणी येईल, म्हणून तुम्हाला किचकट वाटेल. आणि जर किचकट वाटत नसेल तर आपण तिथे पण प्रयोग करू शकतो. करायचं का? बरं जाऊन दे. हा, एकाच ठिकाणी घेऊ आपण, सेपरेट घेऊया. मग इथे पहा, मी काय केलं, HTML चं स्ट्रक्चर, याच्या आतमध्ये गरज आहे डेटाची. मग इथेच आपण काय करूयात, टेबलला तयार करूयात. कोणाला तयार केलं? टेबलला. मग टेबलच्या आतमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, टेबल टॅग जर यूज केला तर टेबल मध्ये आपल्याला काय करतील, जो रेकॉर्ड आहेत ना एम्प्लॉयचे ते दाखवतील. मग एम्प्लॉय रजिस्ट्रेशन लिस्ट. ओके. मी असं नाव टाकलेलं. आता आपल्याला काय काय दाखवायचं, त्याचा सिरियल नंबर, बरोबर. नंतर काय येतं त्याच्यामध्ये, दुसरं काय येतं, नेम. नंतर मला वाटतं मोबाईल असेल, मोबाईल नंतर, नंतर काय, ईमेल. ईमेल नंतर काय, ऍड्रेस वगैरे नाही ना, कोणती जॉईनिंग डेट ना. नंतर काय, सॅलरी. आणि सॅलरी नंतर, सॅलरी नंतर येतोय फोटो. ओके. आणि त्याच्या पुढे आपण काय नाव टाकून ठेवलं, स्टेटस. ओके. याला जर आपण सेव्ह केलं, याला आपण काय केलं, सेव्ह केलं. तर सेव्ह करून जेव्हा आपल्याला इथे रिपोर्ट दाखवायचा आहे ना, तेव्हा आपण इथे पहा, इथे बॅक येऊयात आणि इथे पहा सिलेक्टला जाऊया. तर इथे आपल्याला काहीच दिसत नाही, का दिसतंय? आपले रेकॉर्ड जे आहेत ना ते आपल्याला आणायचे, तर म्हणून इथे एक्स्ट्राला याला मी काढून टाकलं. ह्याला नाव टाकलं कोणता ऍट्रिब्यूट, बॉर्डर. आणि बॉर्डरच्या पुढे काय टाकलं, विड्थ. विड्थ मध्ये टाकलं 100%. याला सेव्ह केलं, रिफ्रेश केलं, दिसतंय? आता इथे आपल्याला डेटा भरायचा आहे ना, मग डेटा भरण्यासाठी डेटा आणावं लागेल. मग आणण्यासाठी इथेच मी काय केलं, इथेच PHP ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके. वरती सेपरेट करण्याऐवजी मग इथे आपल्याला गरज कशाची आहे, कनेक्शनची. ऑलरेडी आपल्याकडे कनेक्शन आहेच आहे. मग मी यालाच कॉपी करून घेतलं कनेक्शनला आणि कुठे टाकलं, इथे. याच बऱ्याच ठिकाणी केलं तर प्रॉब्लेम काय होतो, त्याचं डेटाबेसचं नाव चेंज केलं ना, बऱ्याच ठिकाणी नाव चेंज करावं लागतं. म्हणून एका ठिकाणी जर सेपरेट फाईल मध्ये घेऊन ठेवलं तर अडचण येणार नाही. दरवेळेस घेतलं तर दरवेळेस काय होईल, चेंज करावं लागेल. उद्या सर्व्हरला जरी कोड टाकायचा असेल तर आपल्याला तिथे पासवर्ड असतो, तर तिथंही चेंज करावं लागेल, इथंही चेंज करावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. मग इथे पहा, आपण त्या ठिकाणी याला टाकलं, पण टाकल्यानंतर आपल्याला इथे कशाची क्वेरी लागते, सिलेक्टची. मग इथेच पहा, एसक्यूएल मधून जरी तुम्ही कॉपी करून घेतली तरी तुम्हाला इथे पहा, सिलेक्ट स्टार फ्रॉम. मी इथून पहा, सिलेक्ट स्टार फ्रॉम ची क्वेरी कॉपी करून घेतली. आता आपल्याला स्पेसिफिक आणायचंय का, नाही, आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड आणायचे, म्हणून व्हेअरला काय केलं आपण, काढून टाकलं. याच्यात मध्ये क्वेरी फायर करायची. मग क्वेरी फायर करताना आपण काय करतो, तर डॉलर फायर, मग त्याच्या पुढे काय करायचं, मायस्क्यूएल क्वेरी. याच्या आतमध्ये डॉलर कॉन, आणि कॉनच्या पुढे काय करायचं, क्यू टाकून द्यायचं, सेमीकोलन द्यायचं. आता आपल्याला काय करायचंय, तुमचा जो डेटा आहे ना तो आणायचा आहे, पण कशामध्ये, फाईल मध्ये. मग इथे काय केलं, मायस्क्यूएल फेच अशोक, म्हणजे तुमचा डेटा ऑब्जेक्ट मध्ये आला, तो अरे मध्ये घ्यायचा, म्हणून काय यूज केलं, अशोक यूज केलं. आणि इथे पहा, कर्ली टाकलं, पण याचा एंड इथे नाही करायचा आपल्याला. याचा एंड कुठे होणार आहे, या TR च्या नंतर. मग इथे आपण काय केलं, PHP चा म्हणजे त्या फाईलचा एंड केला आणि याला सेव्ह केलं. पाहिलं? तुम्हाला जर इथे सिरियल नंबर दाखवायचा असेल ना, तर तुम्ही जस्ट इथे काय करा माहितीये, फक्त $i=1 टाका. आणि इथे काय करा, PHP चा डायरेक्ट प्रिंटिंग स्टेटमेंट यूज करून $i++ करा. मग आता इथे तुम्ही नुसतं सेव्ह जरी केलं ना, तरी तुमच्या इथे टेबल मध्ये पहा, तुम्हाला हा किती वेळा फिरलेला दिसतोय, नाही दिसत. काय एरर आला, MySQL ला, कारण अपडेटेड व्हर्जन आहे. आणि आपण इथे काय केलंय, MySQLच केलं होतं. मग त्याला MySQL आय करा, रिफ्रेश केलं तर इथे पहा, तुमचा नंबर किती आलाय, 1. कारण तुमच्याकडे डेटाबेसला डेटा किती वेळा आहे, तर एकदाच आहे, म्हणून तिथे काउंट काय आलाय, 1 आलाय. पण आलेला डेटा तर आपल्याला दाखवावा लागेल ना. मग तो डेटा जर दाखवायचा असेल तर तो डेटा येऊन थांबलेला आहे, कोणामध्ये येऊन थांबलेला आहे, तर इथे पहा, मी $ro करतो. इथे तो डेटा आलेला आहे ऍरे फॉर्मॅट मध्ये. ओके. आता तो काय म्हणतो, स्ट्रिंग टू कन्व्हर्सेशन, कारण प्रिंट हे स्ट्रिंगला प्रिंट करतं आणि प्रिंटर हे कशाला प्रिंट करतं, ऍरेला. मग इथे पहा आलं. आता याच्यामधून आपल्याला काय दाखवायचं, एम्प्लॉयचं
नेम, मग इथे आपण काय केला, दुसरा टीडी घेतला, ज्याच्या आतमध्ये तुम्हाला जर वाटलं ना की आपल्याला ऍज अ व्हेरिएबलच वापरायचं, हे रो खूप वेळ जातो आपल्याच्या, तर मग आपल्याकडे सोपा मार्ग आहे. इथे याला काय करायचं, एक्सट्रॅक्ट करायचं. एक्सट्रॅक्ट करून काय करायचं, डॉलर रो, ही पद्धत आहे बरं का. मग याच्यामुळे काय होईल माहितीये तुम्हाला, आता तुम्हाला इथे डायरेक्ट त्याचं नाव काय म्हणून वापरायचं, तर याचं नाव ऍज अ व्हेरिएबल म्हणून वापरायचं. म्हणजे इथे तुम्ही याला काढून टाकलं आणि इथे असं नाव टाकलं. मग दोन पद्धती तुम्ही काय करू शकता, डॉलर अंडरस्कोर रो, डॉलर अंडरस्कोर रो ऑफ काय नाव येईल, तर तुमच्या कॉलमचं नाव येईल, म्हणजे त्या आतमधल्या कीचं नाव येईल बरं का, असोसिएट अरे मधल्या. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं, एक तर ही पद्धत वापरा, नाही तर ही. शक्यतो आपल्याला हीच पद्धत सोपी वाटते, कारण सिंगल सिंगल नावामध्ये काम पटकन होऊन जातं. म्हणून आपण ही वरची जी आहे ती स्किप करूयात, कारण आपण इथे एक्स्ट्रॅक्ट यूज केलंय. मग एम्प्लॉईचं नाव जसं दाखवलं तसं दुसरं काय दाखवायचं आपल्याला, एम्प्लॉईचा मोबाईल नंबर दाखवायचा आहे. मग मोबाईल नंबर आपण इथे टाकला. दुसरं काय आलेलं आहे, एम्प्लॉईचा ईमेल आयडी आलेला आहे. त्याच्या पुढे काय, ईमेल आयडी नंतर त्याची डेट आलेली, मग इथे आपण काय केलं, डेट टाकली. त्याच्या पुढे आपण काय टाकलं, सॅलरी. मग सॅलरीसाठी आपण याला इथे टाकलं आणि इथे घेऊन आपण जी सॅलरी आहे ना त्याचा कॉलम इथे टाकला. सॅलरी नंतर काय टाकायची, इमेज. आता इमेज ही ना जी आहे ना ती आपल्याला ऍज अ फोटो म्हणून वापरावं लागेल ना. मग जर इथे मी असं टाकलं आणि याच्या पुढे एक TDMT टाकून देतो, कारण शेवटच्यासाठी बटनासाठी लागेल. याला सेव्ह केलं तरी आलं सगळे रेकॉर्ड. ओके. मग शेवटला फक्त मी दोन बटन घेऊन ठेवतो, विथ अँकर टॅग घेऊन ठेवतो. पहिल्याचं नाव काय टाकलं, बटन किंवा बटन न घेता नाव टाकलं फक्त एडिट, आणि दुसऱ्याचं नाव काय टाकलं, डिलीट. असे दोन नावं टाकले. मग इथे तुम्हाला दोन नावं दिसायला चालू झाले. पण आपला फोटो फोटो मध्ये दाखवायचा आपल्याला, मग काय करावं आपल्याला, इथे तुम्हाला कशाचा प्रयोग करावा लागेल, तर इफचा. कशाचा, इफचा. आपण इथे इफ मध्ये याला काय सांगितलं, PHP घेतलं बरं का इथे मी, आणि याला काय सांगितलं, जर आपली येणारी फाईल म्हणजे तुझ्याकडे येणारा डॉलर ऑफ कशाचा फोटो, EMP फोटो इक्वल टू काय सापडलं त्याचं नाव, काय करावं लागेल आपल्याला इथे, म्हणजे जे काही तुमचा येणारा डेटा आहे ना, म्हणजे इथे आपल्याला काय चेक करावं लागेल, येणारा जो टाईप आहे ना तो काय असला पाहिजे, काय असला पाहिजे, फोटो असला पाहिजे, असंच ना, का वेगळं काहीतरी करावं लागेल, काय करायचं ते, इफ टाकायची गरज आहे का नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथं बाकीच ठिकाणी एंट्री भेटले, पण फोटो एंट्री, तर असं काही नाही करायचं. इथे इफची गरज पण नाही आपल्याला. का गरज नाही, तर आपल्याला माहिती आहे फोटो कशात येणार आहे, ह्या व्हेरिएबल मध्ये येणार. हे तर काय झालंय, कन्फर्म झालंय. म्हणून इथे आपल्याला इफची टाकायची गरज आहे का, गरजच नाही ना. फोटो आला, इक्वल टू फोटो आला, हे चेक करायची गरज नाही. फोटो फोटो मध्ये आलेला आहे. मग आपण याला काय केलं, सरळ सरळ मी याला कट करून टाकलं. फक्त काय केलं, याला सांगितलं असं सरळ सरळ दाखवायचे, तू कशामध्ये दाखव, SRC मध्ये. बघ आपण हे काय केलं, त्याच्या मागचं रिझन तुम्हाला काही मिनिटांमध्ये क्लिअर होईल. मग इथे काय टाकलं मी, 100 पिक्सल टाकलं. आता तुमचा फोटो आलाय. जर तुम्ही ते फोटोचं नाव डिस्प्ले केलं, आता नावच डिस्प्ले करायचं ते, मी नाव टाकलं तर त्याचं नाव निसतं आलं, पण नाव इमेज आली का, तर नाही आली. मग काय करावं लागेल आपल्याला, आपली इमेज इथे नाहीये, आपली इमेज कशाच्या आतमध्ये, अपलोडच्या आतमध्ये. मग मी याला काय सांगितलं, बाबा अपलोड आणि स्लॅश टाकून दे. मग अपलोडच्या पुढे काय नाव कॉल झालं, इमेजचं नाव कॉल झालं. मग पहा त्या फोल्डर मधली इमेज आली बाहेर, आली का. मग पहा इथे इफ का गरजेचा नव्हता, गरजच नाही ना, आपल्याला माहितीये फोटो येणार आहे फोटो मध्येच. जर तुमचा डेटा अरे आणि ऑब्जेक्ट मध्ये आला असता, मल्टी फॉर्मॅट मध्ये, तर मग आपण काय केलं असतं, जर तुम्हाला इथे लूपची गरज लावली असती म्हणजे या सगळ्या कॉलमला तुम्ही एक लूप आपल्याला व्हेरीफाय करावं लागलं असतं. हा, हे बाकीचे स्ट्रिंग मटेरियल आहे, बाकीचं सगळं स्ट्रिंग आहे, आणि हेच एकटं काय होतं, फाईल. मग हे बाकीचं सगळं आपण ई पार्टला नेलं असतं, आणि यालाच कुठं नेलं असतं, एल्स पार्टला नेलं असतं, आणि काय केलं असतं याला, म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये हा प्रॉब्लेम येतो, PHP हा प्रॉब्लेम येणार नाही. आलेली गोष्ट तुम्हाला माहिती, इमेज होती, इमेज मध्येच आपण काय केली, प्रेझेंट करायचं काम त्या ठिकाणी करून टाकलं. तर झालं रेकॉर्ड डिस्प्ले आपलं. हा. तुम्हाला वाटलं आता प्रिंटर काढून टाकायचं, प्रिंटर काढून टाका, प्रिंटरची गरजच नाही आपल्याला, कारण प्रिंटरमुळे गोष्टी विनाकारण आपल्याला दिसतं ना आपल्याला. मग आता पहा, मी नवीन रेकॉर्ड इन्सर्ट केलं, म्हणजे इथे मी गेलो आणि एखादं त्या ठिकाणी नवीन रेकॉर्ड काय करतो, इन्सर्ट करतो, ज्याच्या आतमध्ये आपण वेगळा फोटो टाकूयात. मग इथे पहा, मी हा फोटो टाकला आणि याला सेव्ह बोललो, तर इथे पहा डेट पण चूज करावं लागेल ना आपल्याला. मी इथे डेट चूज केली आणि याला काय बोललो, सेव्ह, आणि लिस्ट कडे गेलो, तर किती रेकॉर्ड दिसायला लागले, 2 रेकॉर्ड दिसायला लागले. सोपं की नाही. आपला डेटा कुठे, डेटा दिसला. फक्त लक्षात ठेवा, इमेज मध्येच थोडासा काय झाला, तुमचा टॉपिक नवीन आला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी जुन्याच आता. फक्त इमेज मध्ये
आपण केलं जे नॉर्मल टीडी मध्ये दाखवत होते ते इमेज टॅग मध्ये दाखवत, दुसरं काही केलंय का? नाही. आता आपल्याला काय करायचं माहितीये का? हे झालं, पण आपल्याला इथून पुढे काय करायचं? रेकॉर्ड डिलीट करायचं. काय करायचंय? डिलीट. मग डिलीट करायचं असेल आणि तुम्ही म्हणले डिलीटचे ऑपरेशन आहे त्या पेजवरतीच करायचंय, करू शकतो बरं का आपण. तू म्हणले नवीन पेजला पाठवायचंय, नवीन पेजला पण पाठवू शकतो. विथिन आपण ऑल क्रड ऑपरेशन एका पेजवरती सुद्धा करू शकतो. फक्त आपल्याला तिथे काय करावं लागतं? व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी वरती इफ मध्ये काहीतरी आयडी पास करावं लागतील आणि त्या आयडी जर त्या URL मध्ये आला तरच आत एंट्री दे. जसं इन्सर्टला आपण इथे केलं ना, जर तुझ्या पोस्ट मध्ये तुला नाव सापडलं तर आत ये, नाहीतर येऊ नको. तसंच इथे काय करावं लागेल? आपण इथून काय करणार? फाईलचं नाव सेम कॉल करणार आणि त्याच्या आतमध्ये आयडीचं नाव काय करणार? डिलीट आयडी म्हणून पाठवणार. मग डिलीट आयडी जर इफ मध्ये आला तर आत ये, नाहीतर येऊच नको. करायचंय का? तर करून बघूयात आपण, ते पण गरजेचं आहे. मग इथेच मी काय नाव टाकलं? सिलेक्ट डॉट PHP. काय नाव टाकलं? सिलेक्ट डॉट. मग याच्या पुढे पहा क्वेश्चन मार्क आणि याच्या पुढे नाव काय टाकलं मी? डिलीट आयडी इक्वल टू, आपण इथे कोणता आयडी पास करणार आहे? तर आपला कॉलमचा आयडी, कारण आपल्या डेटाबेस मधून रेकॉर्ड डिलीट करायचे ना. मग आयडी काय नावाने आलेला आहे आपला? तर इथे याचं जे नाव आहे ना तेच नावाने आलेलं आहे. मग इथे नाव काय आहे? एम्प्लॉय आयडी. मग इथे मी $ऑफ EMP ID का पास करू शकतो? तर आपण वरती काय केलेलं आहे? एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. कोणाला? तुमच्या रोलला. दिसतंय का? इथे काय झालं? आयडी पास झाला. पहा बरं का. हा जातोय का सिलेक्ट डॉट PHP ला डिलीट आयडी घेऊन? ते पाहूयात आपण. मग इथे जर मी रिफ्रेश केलं आणि डिलीट वरती जर क्लिक केलं तर हे पहा वरती URL मध्ये आयडी जातोय का? नाही, कारण आपलं नाव चुकलेलं आहे. आपण पहिल्यावरती प्रयोग केलेला आहे आणि नाव काय आहे? दुसऱ्या ठिकाणी. मग आपल्याला काय करावं लागेल? हे उचलावं लागेल आणि हे कुठं टाकावं लागेल? इथे. आणि इथाचं एडिट उचलावं लागेल आणि कुठे टाकावं लागेल? इथे. तर URL मध्ये काय जाईल? आयडी जाईल. मग इथे पहा मी याच्यावर क्लिक केलं, वरती काय गेला? डिलीट आयडी. याच्यावर क्लिक केलं म्हणून 3 गेला. पहिल्याच्यावर क्लिक केलं असतं तर किती गेला असता? 2 गेला असता. कळतंय का? म्हणून आता मी काय केलं माहितीये का? तर इथे एक प्रयोग करतो. याच्या खाली शेवटला जातो आणि शेवटल्याला काय सांगितलं? आपल्याला डिलीटची प्रोसेस सेम पेज वरती करायची. मग इथे पहा इथे नावच टाकलं डिलीट आयडी. मग URL मध्ये आयडी कसा घेतो आपण खाली? रिक्वेस्ट ऑफ काय नाव आहे त्याचं? डिलीट आयडी. मग जर डिलीट आयडी इथे आला तर इथे पहा मी याला काय केलं? इको केलं आणि इको केल्याच्या नंतर आपण इथे काय केलं? इथे काय करावं लागेल आपल्याला? रिफ्रेश करावं लागेल. आला का आयडी खाली? ओके. मग आता मी इफ मध्ये काय टाकलं माहितीये तुमच्या? हे पहा इफ मध्ये मी जास्त काहीच नाही करणार. इफ मध्ये ह्या वाक्याला कॉपी करून घेतलं आणि याला सांगितलं इफ इफ मध्ये सांगितलं इज सेट, जर तुला तुझ्या URL मध्ये जर असं सापडलं तर आतमध्ये सोड, नाही तर सोडूच नको. पाहिलं करेल काय केलं आपण? इफ मध्ये जर असं सापडलं तर आतमध्ये सोड, नाही तर सोडू नको, असं आपण त्याला सांगितलंय बरं का. लक्ष द्या बरं का. काय सांगितलं मी? इफ मध्ये जर तुला आयडी सापडला तर आतमध्ये सोड. मग हे पहा तो सोडतोय का आता आतमध्ये? सोडतोय. पण जर हे जर नसेल तर आतमध्ये सोडतोय पहा बरं. सोडतच नाहीये. कारण URL मध्ये काय भेटत नाही? डिलीट आयडी नावाचा व्हेरिएबल भेटत नाहीये आणि मग तो आतमध्ये सोडतोय का? नाही. मग इथे पहा मी परत क्लिक केलं, काय झालं? सोडलं त्याने. आणि आता सोडलं म्हणल्यानंतर आपली तर सरळ सरळ कोणती प्रोसेस करायची? डिलीटची. मग आपण काय क्वेरी आणूयात? डिलीटची क्वेरी आणूयात. मी कशावरती क्लिक केलं? SQL वरती. आणि इथलची कशाची क्वेरी कॉपी करून घेतली? डिलीटची. मग इथून डिलीटची क्वेरी कॉपी करून घेतल्याच्या नंतर इथे आणून आपण काय केलं? क्यू टाकला. क्यूच्या आतमध्ये क्वेरी टाकली आणि याला सांगितलं ID इक्वल टू, आपल्याला कोणता आयडी पास करायचा आहे? तर आपल्याकडे ऑलरेडी आयडी इथे आलेला आहे. कशामध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे तुम्ही? $ऑफ डिलीट आयडी. मग याच्या आतमध्ये आपण त्याला पास करून दिलं. बरोबर का? काय पास करून दिला? आयडी पास करून दिला. मग जर याला सेव्ह केलं तर आपल्याला फक्त आता ही क्वेरी काय करायची? एक्झिक्यूट करायची. मग इथे मी नाव फायर. फायरच्या आतमध्ये काय नाव टाकलं? MySQL क्वेरी. क्वेरीच्या आतमध्ये $कॉन. आता $कॉन डबल घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण इथे कोणाला आणून ठेवलेलं आहे? कॉनला आणून ठेवलेलं आहे. दिसतंय का? आणि मग इथे मी काय टाकलं? कॉमध्ये कोणाला टाकलं? $क्यू ला टाकलं आणि याला सेमीकोलन दिलं. इफच्या आतमध्ये फक्त आपण टाकलं फायर आणि फायरच्या पुढे आपण याला सांगितलं जर सक्सेसफुली डिलीट झाला तर तू हेडरचा वापर करून याच्या आतमध्ये कोणाला टाक? लोकेशनला टाक आणि लोकेशनच्या आतमध्ये त्या ठिकाणी काय नाव टाक? सिलेक्ट डॉट PHP आणि याला काय दे? सेमीकोलन दे. हा बरं का, आपण असं केलं. याचा इको मी काढून टाकलं. इको काय केला? काढून टाकला. याला रिफ्रेश केलं तर काय झालं? रेकॉर्ड डिलीट झालं. जर तुम्हाला एकाच पेजवरती जर किचकट वाटत असेल ना तर हे पहा, एवढाच कोड उचलायचा, कुठं नेऊन टाकायचा? डिलीट डॉट PHP ला आणि कुठालचं नाव बदलायचंय?
इथंच डिलीट डॉट पीएचपी, मग तो कुठं जाईल डिलीट डॉट पीएचपी ला, आणि डिलीट करून तो रिडायरेक्ट इथंच करून देणार आहे. म्हणजे एवढ्या 4 लाईन लिहिण्यासाठी नवीन फाईल बनवणं पण जास्त होऊ शकतं. मग आपल्याला जर कोड कमी करायचा आहे, कोड आपला शॉर्ट करायचा आहे, एका ठिकाणी आणायचं तर आणू शकतो. त्याच्यासाठी हे पर्याय येतं. लक्षात आलं का? प्रत्येक सगळ्यांना. म्हणजे फॉर्म आणि इन्सर्ट आपण एका ठिकाणी केलं. सिलेक्ट आणि डिलीट एका ठिकाणी केलं. आता एडिट वेगळ्या ठिकाणी करूया. प्रत्येक हे सगळ्यांना. मग डिलीट करताना एक प्रॉब्लेम झालाय. आपलं रेकॉर्ड डिलीट झालंय, पण फाईल कुठे डिलीट झाली? विनाकारण फोल्डरमध्ये काय होणार आहे? गर्दी. काय होणार आहे? मग जर तुम्हाला फाईल डिलीट करायची असेल तर कशी डिलीट करायची ते पण मी सांगून ठेवतो. गरज वाटली तर डिलीट करा, नाहीतर वाढवून द्या फाईलमध्ये. फोल्डरमध्ये फाईल वाढल्याने काय फरक पडणार नाही. पण प्रोफेशनल प्रोजेक्ट मध्ये गरज पडते बरं का. मग तुम्ही काय करणार माहितीये की ते याला काय पास करून देणार? इमेज. काय पास करून देणार? मग इमेज कशामध्ये आलेली तुमची? याच्यामध्ये आलेली ना. कारण इमेज का पास करून दिली तर आपल्याला तिकडे थोडं कळणार आहे इमेज ही आहे म्हणून. कळणार आहे का? नाही. जसा आयडी पास करून दिला तसा इमेज. आता पहा तुम्ही इथे रिफ्रेश केलं, डिलीट वर क्लिक केलं तर पहा आपल्याला त्याला थांबवायचं ना. आपण त्याला थांबवलंच नाही. त्यांनी त्याचं काम करून टाकलं. ठीक आहे. मग आता आपल्याला परत काय करावं लागेल तर रेकॉर्ड इन्सर्ट करावं लागेल. मग याला मी काय केलं, कुठे घेऊन गेलो? फॉर्मला घेऊन गेलो. कुठे घेऊन गेलो? फॉर्मला. मग इथे जाऊन आपल्याला परत आधी एकदा ह्या सगळ्या फाईल ज्या आहेत ना त्या डिलीट करतो मी, म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही. मग याला राईट क्लिक करून मी काय म्हणलं, ओपन कंटेनिंग फोल्डर. अपलोडच्या आतमध्ये असणारे हे सगळे फोटो हे काही कामच नाहीत ना. हे ऑलरेडी डेटाच नाही आपल्याकडे, तर याचं काही काम आहे का आपल्याकडं? नाही. याला मी डिलीट केलं. आता आपण काय करतो, फ्रेश नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करतो. मग इथे पहा मी माझ्या सगळ्या डिटेल भरल्या, डेट ऑफ जॉईनिंग भरली, आणि याला काय म्हणलं तर एक फोटो इन्सर्ट कर. हे पहा एक फोटो सिलेक्ट केला आणि सेव्ह म्हणलं तर हे पहा आपलं एक रेकॉर्ड जे आहे ना ते काय झालं, इन्सर्ट झालं. इथे फोल्डर मध्ये पण पहा तुमच्याकडे एक फोटो आलेला आहे, आला ना, त्याच नावाचा फोटो आहे. आता आपल्याला काय करायचंय, डिलीट करायचंय. बरोबर ना? काय करायचंय, डिलीट. डिलीट करताना तुम्ही डिलीट वर क्लिक केलं. आता आपण कोड काय केलेला, कमेंट करून ठेवलेला, म्हणून डिलीट होणार आहे का? नाही. हे पहा URL मध्ये इमेज आली का? आता पहा इमेजचं फोटो जो इमेज आहे ना तो आपल्याला काय करायचा आहे, गायब करायचा आहे. कुठून? फोल्डर मधून. मग तो फोल्डर मधून जर रिमूव्ह करायचा असेल तर इथे काय कोड करावा लागेल, तर इकडे पहा. वरतून जसं तुम्ही काय घेतलं, आयडी घेतला ना, तसं काय घ्या, वरून URL मधून इमेजचं नाव घ्या. मग कशामध्ये आलेली तुमची इमेज, तर IMG मध्ये. कशामध्ये आलेली आहे? इमेज खाली. जास्त काहीच नाही करायचं तुम्हाला. इथे पहा डॉलर पाथ तयार करा. तुमचा फोटो कशा ठेवलेला आहे तुम्ही या फाईल कोणत्या फोल्डर मध्ये, अपलोड स्लॅश, आणि त्याच्या पुढे इमेजचं नाव काय आहे? तर डॉलर IMG. बस काय तयार केलं तुम्ही, $IMG. म्हणजे ही काय झाली, हे पहा तुमच्या फाईल कशा अपलोड फोल्डर आहे ना, फोटो कुठे अपलोडच्या आतमध्ये, तुमची फाईल कुठे अपलोडच्या बाहेर आहे. म्हणून इथे मी पाथ मध्ये काय टाकलं, फोटो कुठे आमचा अपलोडच्या आतमध्ये. आणि मग तू आता काय कर, इथे फंक्शन यूज करायचं, लिंक नावाचं फंक्शन. कोणतं? याच्या आतमध्ये फक्त कोणाला पास करून द्यायचा, पाथला. म्हणजे कोणाला, तुमच्या फोल्डरला, म्हणजे फोटो कुठे ठेवला त्याला. मग तो बरोबर तिथे जातो, फोटो डिलीट करून टाकतो. बस एवढं एकच वाक्य लिहायचं, अनलिंक नावाचं फंक्शन. ओके. आता याला मी काय केलं, ओपन केलं, ह्याला ओपन केलं, ह्याला ओपन केलं, ह्याला ओपन केलं. दिसतंय? आता पहा मी सेव्ह करतो, फोटो दिसतोय सगळ्यांनी इथे. आणि आपल्याकडे रेकॉर्ड किती डेटाबेस मध्ये, तर एक रेकॉर्ड आहे. आता ते रेकॉर्ड पण गायब झालं पाहिजे आणि फोटो पण गायब झाला पाहिजे ना. मग आता इथे पहा मी रिफ्रेश केलं तर काय झाला, फोटो म्हणजे रेकॉर्डच गायब झालं. कुठून गायब झालं? डेटाबेस मधून. मग डेटाबेस मधून ते गायब होत असताना आपला फोटो गायब झाला का? तर इथे पहा अपलोड मध्ये फोटोच राहिला नाही. वाटलंच तर इकडे फोल्डर मध्ये जाऊन पण पाहू शकता, फोटो राहिलाय का? नाही. म्हणजे उद्या जर एखादी गोष्ट डिलीट केली तर त्यामुळे फोटोचं विनाकारण कलेक्शन होणार आहे का? होणारच नाही का? क्लिअर होतंय का? म्हणजे तुम्हाला जेव्हा फाईल हँडलिंग करताना, जेव्हा इन्सर्ट करताना ती फाईल घेऊन जावं लागत होती आणि फोल्डरमध्ये टाकावं लागत होती. डिलीट केली होती त्या फाईलचं नाव घेऊन जायचं आणि फोल्डर मधून ती अनलिंक करून टाकायची. म्हणजे ते रेकॉर्ड काय झालं, डिलीट झालं. काय झालं? डिलीट. आणि दोन्ही पण प्रोसेस लक्षात. आता राहिला प्रश्न कोणाचा, एडिटचा. आता एडिटला आपल्याला काय इमेजची घेऊन जायची गरजच नाहीये. आपल्याला फक्त कोणाला घेऊन जायचंय, आयडीला. कारण त्याचं काम तिकडे आपण स्वतःच करणार आहे. मग इथे मी नाव काय टाकलं, एडिट डॉट PHP, आणि याला क्वेश्चन मार्क देऊन इथे मी आयडी इक्वल टू काय पास करून दिला, तर तुमचा आयडी पास करून दिला. काय पास करून दिला?
मग याला जर आपण सेव्ह केलं आणि जर आपल्याला इकडे जाऊन एडिट करायचं असेल तर रेकॉर्ड लागेल ना आपल्याकडे. मग रेकॉर्ड आहे का आपल्याकडे? नाही. मग इथे मी याला सांगितलं न्यू युजर, परत एकदा एका युजरचा रेकॉर्ड त्या ठिकाणी भर आणि रेकॉर्ड भरताना त्याचा फॉर्म फोटो पण त्या ठिकाणी चूज कर. मग आपण इथे फोटो चूज केला आणि फोटो चूज करून याला मी सेव्ह बोललो तर इथे पहा लिस्ट मध्ये तुम्हाला एक रेकॉर्ड आलेलं भेटतंय. मग आता आपल्याला काय करायचंय तर इथे पहा मी एडिट वरती क्लिक केलं तर ते काय म्हणतंय आम्हाला फाईल सापडत नाहीये. आपण इथे काय केली एक नवीन फाईल त्या ठिकाणी बनवून घेतली ज्याचं नाव काय आहे edit डॉट पीएचपी. मग इथे edit डॉट पीएचपी आपण केलं. ओके. मग आता edit डॉट पीएचपी केल्याच्या नंतर रिफ्रेश केलं तर हे पहा फाईल नाही. मग आता आपल्याला तो फॉर्म आणावा लागेल. त्या फॉर्म मध्ये परत एकदा सगळे रेकॉर्ड दाखवावे लागतील. आपण इथे फॉर्म ऑलरेडी आपल्याकडे आहेच. मी हा फॉर्म काय केला इथून कॉपी केला आणि कॉपी करून तोच फॉर्म आपल्या एडिट मध्ये नेऊन टाकला. इथे HTML चं स्ट्रक्चर टाकलं आणि याच्या आतमध्ये आपण आपला काय टाकला फॉर्म टाकला. पण इथे तुमचा फॉर्म एम्प्टी दिसतो. आता एम्प्टी हवाय का? नको. तिकडून डेटाबेस मधून रेकॉर्ड आणून याच्यामध्ये आपल्याला दाखवावं लागतील. मग रेकॉर्ड आणायचे म्हणलं की आपल्याला इथे काय करावं लागेल काम करावं लागेल. मग आपण इथे पीएचपी घेतलं. पीएचपीच्या आतमध्ये गरज कोणाची कनेक्शनची. मग आपण इथे कनेक्शनला ऍज इट इज काय केलं कॉपी करून घेतलं. शक्यतो कनेक्शन तिकडेच ठेवत जा. इकडे काय होते दरवेळेस कॉपी पेस्ट करण्याच्या राड्यामध्ये खूप कन्फ्युजन होईल तुमचं. ओके. मग आता इथे फक्त क्वेरी टाकायची काय तर तू सिलेक्ट कर. पण काय सिलेक्ट कर स्टार फ्रॉम टेबलचं नेम. काय नाव आहे तुमच्या टेबलचं? टेबलचं नाव. जोपर्यंत नाव प्रॉपर येत नाही तोपर्यंत टाईप करायचं नाही. रेकॉर्ड नाहीये बाबा. रेकॉर्ड काय आहे? मग एम्प्लॉयचा आयडी. मग तो म्हणतो एम्प्लॉयचा आयडी कुठे आहे तर आपण त्याला सांगावं लागेल आपल्याला एम्प्लॉय आयडी कुठे आलेला आहे URL मध्ये. मग तो म्हणतो URL मधून खाली घे. मग URL मधून एखादी गोष्ट खाली घ्यायची म्हणलं की तुम्हाला माहितीये काय यूज करायचं इथे डॉलर ऑफ आयडी इक्वल टू डॉलर ऑफ रिक्वेस्ट ऑफ काय टाकायचं URL मधलं नाव टाकायचं. आयडी मध्ये तो आयडी दिलेला आहे. मग हे आयडी नावाचं जे व्हेरिएबल आहे ना ते इथे काय करायचं पास करून द्यायचं. आता तुमची क्वेरी एक्झिक्यूट झाली पाहिजे म्हणून इथे मी फायर इक्वल टू MySQL क्वेरी टाकलं आणि याच्या आतमध्ये टाकलं डॉलर आणि इथे टाकलं डॉलर ऑफ क्यू. याला दिलं सेमिकोलॉन. याच्या आतमध्ये आता नुसतं काय झालंय क्वेरी फायर झाली पण डेटा आलाय का? नाही. डेटा लागतो ऍरे मध्ये. मग आपण याला सांगितलं रो इक्वल टू तू काय कर MySQL फेच अशोक आणि अशोकच्या आतमध्ये टाकलं डॉलर फायर आणि याला जे सेमिकोलॉन. मी याला सेमिकोलॉन दिलं की आपला डेटा प्रिंट आर मध्ये चेक करूयात आलाय का. प्रिंट आर घ्या आणि ते ऍरे आहे डॉलर ऑफ रो. सेव्ह केलं आणि इथे रिफ्रेश केलं तर हे पहा रेकॉर्ड आले. आलेले रेकॉर्ड फक्त दाखवायचे पुढे फॉर्म मध्ये. आणि मला माहितीये एम्प्लॉयचं नाव दाखवायचं असेल तर काय करा इथे फक्त व्हॅल्यू नावाचं ऍट्रिब्यूट घ्या. त्याच्या आतमध्ये काय करा प्रिंटिंगचं काम करा. मग डॉलर ऑफ रो याला एक्सट्रॅक्ट केलं तर तुम्हाला व्हेरिएबल होण्याचाही फायदा घेता येईल. नको असेल तर असंच ठेवा आणि हवं असेल तर वरती फक्त एक्सट्रॅक्ट करा आणि डॉलर डॉलर EMP नेम नावाने डायरेक्ट यूज करा. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या. हा मी जसं नाव दाखवलं ना तसं आपल्याला काय करावं लागणार आहे बाकीच्या ठिकाणी इथे मोबाईल दाखवावं लागेल. इथे ईमेल दाखवावं लागेल. इथे डेट दाखवावं लागेल. इथे काय दाखवावं लागेल सॅलरी. पण फोटो याच्यामध्ये दिसतच नाही बरं का. तुम्ही पहा फोटो हा कशाचा प्रकार आहे फक्त सिलेक्ट करण्याचा. फोटो दाखवण्याचा प्रकार आहे का? अजिबात नाहीये. मग ती गोष्ट मी थोड्या वेळासाठी काय करतो होल्ड करतो. बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवून घेतो. बाकीच्या गोष्टी दाखवून घेतल्या बरोबर का. आणि याला काय सांगितलं कॉपी कर आणि इथे टाक. ठीक आहे टाकलं. आता पहा आपल्या बाकीच्या गोष्टी दिसतायत का पहा बरं. दिसल्या. फक्त फोटोचा प्रॉब्लेम आला ना मग फोटो मध्ये त्याला आपल्याला सांगावं लागेल हे फक्त तुला पहिला फोटो नको असेल नवीन फोटो घ्यायचा असेल तर तू याचा वापर कर. आणि तुला वाटत असेल माझा जुना फोटो तिथे गरजेचा आहे तर मग काय करा IMG टॅग यूज करा आणि इथे सांगा अपलोड स्लॅश आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करावं लागेल तर आपलं कशाचं नाव टाकावं लागेल तर ह्या गोष्टीचं नाव टाकावं लागेल. ही गोष्ट इथे आपण पास केली की आपला फोटो काय नावाने आलेला आहे EMP फोटो नावाने. याला फक्त आपण सांगितलं हाईट. काय नाव सांगितलं हाईट. हाईटच्या आतमध्ये लक्ष द्या हाईट इक्वल टू त्या ठिकाणी काय टाकलं 200 पिक्सल. आपला फोटो दिसला का जुना. मग त्याला सांगू आपण जुना नकोय तर मग आता नवा चूज कर. मग नवं चूज केलं तर जुना गेला पाहिजे नवा आला पाहिजे. परत अपडेट मध्ये परत ती प्रोसेस करायची आपल्याला. पण आता जुना फोटो मी कशामध्ये दाखवला हे सगळ्यांनी पाहिलंय का? ठीक आहे. आता आपल्याला डेटा डिस्प्ले झाला पण आता युजरला फॉर्म काय करायचा आहे
अपडेट करायचा आहे. समज याची माहिती बदलायची, काहीतरी त्याला करायचंय. मग शेवटी फॉर्म आपल्याला काय करावं लागणार आहे? अपडेट करावं लागणार आहे ना. मग अपडेट करताना हे सगळे रेकॉर्ड घेऊन जायचे. पण अपडेट करताना पहा बरं का मी काय करतोय. तुम्हाला 2 गोष्टी हिडन घेऊन जायला लावतोय. एक म्हणजे कोणाला हिडन काय न्यायचं आपल्याला? तर त्याचा आयडी. काय न्यायचा? आयडी. आणि दुसरी गोष्ट हिडन मी काय घेऊन जायला लावली माहितीये का? तर त्याचा फोटो. का? तर त्यांनी नवीन फोटो जर चूज केला तर जुना फोटो काय करावा लागेल? फोल्डर मधून डिलीट करावा लागेल. आणि नवीन फोटो इन्सर्ट करावा लागेल. इथं वाक्य नीट ऐका बरं का. मी काय म्हणतोय, त्यांनी जर नवीन फोटो नाही नेला तर काहीच प्रश्न नाहीये. पण त्यांनी जर नवीन फोटो नेला तर काय होणार आहे? जुना जो फोटो होता तो फोल्डर मधून डिलीट करावा लागेल आणि नवीन फोटो त्याच्या जागेवर अपडेट करावा लागेल. ती प्रोसेस तीच आहे. फोटो इन्सर्ट करायची प्रोसेस तीच आहे, जी आपण सुरुवातीला शिकलो तीच. पण जुना फोटो काढून टाकावा लागणार आहे. म्हणून आपण काय घेऊन गेलो तिथून? तर फोटोचं नाव. कारण तिथं नाव भेटणार नाही ना. नाव इकडूनच जाणार आहे सगळं. जे काही मटेरियल तुम्हाला ट्रान्सफर करायचे, ते सगळं मटेरियल इथून काय करा? ट्रान्सफर करा. पाहिलं सगळ्यांनी? हां. इथून आता ही सगळी माहिती जाणार आहे. याला फक्त मी नाव काय करतो? फोटो 1 करतो. कारण तू फोटो काय करू राहिला? जुना फोटो काय नावाने आणून राहिला? एम्प्लॉय फोटो नावाने. मग नवीन फोटो कशाने आला पाहिजे? फोटो 1 ने आला पाहिजे. नाहीतर दोघांचे नाव सेम असले तर काय होईल? दोन्हीपैकी एकच जाईल. दोन्हीपैकी एकच. पण आपल्याला दोन्ही पण हवंय. जुना फोटो हे फक्त नाव आहे. ही काय फाईल फॉर्मॅट नाही. ही कशाची फॉर्मॅट आहे? टेक्स्ट फॉर्मॅट आहे. आणि इथे जी काही गोष्ट चूज केली ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? फाईल फॉर्मॅटमध्ये. आता अपडेट करताना आपल्याला नवीन ठिकाणी नाही जायचं. आपल्याला इथेच अपडेट करायचं. edit.php. काय नाव टाकलं मी? edit.php. आणि जर तुम्हाला वाटलं एडिट लयच अवघड जाईल तर एडिट सेव्ह करा. गडबडच होत असेल तर एडिट सेव्ह करा. याला कॉपी करून घेतलं आणि याला इथे आणून मी काय सांगितलं की तू काय कर? एडिट सेव्ह डॉट पीएचपी ला म्हणून मी याला सेपरेट पेज वरती आणलं. याला काय केलं? इकोच्या आतमध्ये मी काय नाव टाकलं? फ्री. आणि इथे काय टाकलं? प्रिंटर. प्रिंटर मध्ये आपण कोणाला प्रिंट केलं? अंडरस्कोर पोस्टला. आणि दुसरं कोणाला प्रिंट केलं? तर प्रिंटर मध्ये मी प्रिंट केलं कोणाला? डॉलर अंडरस्कोर फाईल्सला. कारण दोन्ही रेकॉर्ड आलेत ना. आणि इथे आपण पीएचपी चा केला. सेव्ह केलं, रिफ्रेश केलं. वरचा ऍरे तर आपण काढून टाकलाच होता. मी आता इथे पहा नवीन फोटो चूज करतो सर्टिफिकेटचा. आणि याला काय म्हणलं? अपडेट. पहा तुमच्या जुन्या सगळ्या माहिती आल्यात का इथे? आणि इथे फोटो पण आलाय नवीन. म्हणजे आपला जुना फोटो काढून टाकायचा, त्या जागेवर नवीन फोटो अपलोड करायचा आता. मग याच्यासाठी आता आपण प्रोसेस करूयात. प्रोसेस करताना काहीच नाही. डायरेक्ट मी काय लिहिली? क्वेरी. काय लिहिली? क्वेरी. आता अपडेटची क्वेरी काय आहे तर तुम्हाला माहिती आहे. मी इथे आले आणि इथे काय केलं आपण? एसक्यूएल वरती क्लिक केलं. अपडेटच्या क्वेरीवर मी क्लिक केलं. अपडेटची क्वेरी कॉपी करून घेतली. कॉपी केलेली क्वेरी याच्या आतमध्ये टाकून दिली. फक्त इथालचा जो आयडी होता तो उचलला आणि कुठे टाकला आपण? शेवटला टाकून दिला. ठीक आहे? बस एवढंच काम करायचंय. मग आता जुना डेटा तर आपल्याकडे आहे तसाच आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काही जास्त काम करायची गरज नाहीये. एक्स्ट्रॅक्ट कोणाला केलं मी? पोस्टला. आणि आपण काय करूया? तर इथे तुमचा डेटा जो आहे ना त्याला कॉन्कॅट करूयात. काय करूया? मी सगळीकडे काय करतो? यांना सगळ्यांना सिलेक्ट करतो आणि यांना सगळ्यांना डिलीट करतो. यांच्या आतमध्ये डबल कोट घेतला, यांच्या आतमध्ये डॉट टाकलं आणि इथे काय टाकलं? डॉलर टाकलं. आता प्रत्येक डॉलरच्या पुढे एक्स्ट्रॅक्ट केलं म्हटल्यानंतर हेच नाव आहे. ईमेल सुद्धा कशाने आलेला आहे? याच नावाने आलेला आहे. ईमेल सुद्धा कशाने आलेला आहे? याच नावाने आलेला आहे. एम्प्लॉईची डेट सुद्धा कशाने आलेली आहे? याच नावाने आलेली आहे. सॅलरी सुद्धा कशाने आलेली आहे? येनेच आलेली आहे. आता फोटोचाच प्रश्न राहिला फक्त. आयडी सुद्धा काय नावाने आलेला आहे? आपण आयडी ला नाव काय दिले पहा इथे? ईएमपी आयडी. तर तोच आयडी तिथे काय करा? फक्त आता याला काढून टाका आणि याच्या जागेवरती काय करा? डबल कोटच्या आतमध्ये त्याला कॉन्कॅट करा. केलं कॉन्कॅट? ठीक आहे. पण आता फोटोचा प्रश्न राहिला ना. मग फोटो एकतर जुना आलेला असेल म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल माहितीये का? 2 गोष्टीत आता. याला आपल्याला काय सांगावं लागेल? जर नवीन फोटो आलेला असेल म्हणजे 2 गोष्टी इथे ईपीएलसी यूज करणार बरं का मी. इफ मध्ये मी काय सांगितलेला? लक्ष द्या का मी काय सांगितलं? जर डॉलर अंडरस्कोर फाईल्स ऑर कशाचं नाव? फोटोचं. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय सापडलं? नेम इज नॉट इक्वल टू एम्प्टी. एम्प्टी नाहीये म्हणजे काय झाली? नवीन फाईल आली. बरोबर ना? आणि जर एम्प्टी असेल तर काय झालं? फाईलच आली नाहीये. मग आपण इथे जास्त काहीच नाही करणार. मग आपण इथे पहा फक्त मी काय नाव घेतलं? डॉलर ऑफ. इथे पहा बरं का मी नाव काय टाकलं? डॉलर ऑफ ईएमपी फोटो.
आता ईएमपी फोटो कशात आलेला आहे? आता त्याच्यात पण गोष्ट आहे बरं का. इथे फक्त मी नाव टाकलं कारण ऑलरेडी आपण एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट मध्ये पहा डेटा कशाने आलेला आहे? ईएमपी फोटोने. मग त्याचं आणि आपल्या व्हेरिएबलचं नाव काय झालं असतं? सारखंच. म्हणून याला मी नाव काय टाकलं? फोटो. काय नाव टाकलं? फोटो. आणि याच्या पुढे डॉलर कोणाला पास करून दिलं? ईएमपी फोटो. म्हणजे जुना फोटो जसा आहे ना, तसाची तसाच तू कोणाला पास करून दे? फोटोला. जसाची तसा. पण आता प्रश्न काय राहिला? नवीन आला तर नवीन आला तर आपण जी इन्सर्ट वरती प्रोसेस केली ना, त्याला ऍज इट इज काय करायचं? कॉपी करून घ्यायचं. घेतलं कॉपी करून? हा. आणि कॉपी करून कुठे टाकायचं त्याला? इफच्या आतमध्ये टाकायचं. आता तुमचा फोटो जो नवीन आलाय ना, त्याचं नाव काय? फोटो वन. हे पहा मी त्याचंच नाव टाकून दिलं दोन्ही पण ठिकाणी. काहीच नाही करायचं, तेच करायचं. दोन ठिकाणचं नाव बदलायचे आणि याला काय सांगितलं आपण? बरं ठीक आहे. आता याचं जे नाव आहे ना, ते नाव आपल्याला काय करावं लागेल? हे नाव ठेवून नाही चालायचं. याचं नाव हे ठेवावं लागेल फक्त. नाहीतर मग आपल्याला काय करावं लागेल? इथे जे नाव पास आहे ना, तेच नाव इथे ठेवावं लागेल आणि तेच नाव कुठे ठेवावं लागेल? इथे ठेवावं लागेल. काही जे सोपं वाटतं ते करा. पण आपल्याला फोटो डिलीट करत असताना फोल्डर मधला फोटो गायब करायचा आहे ना, मग आपल्याला इथे काय करायचंय? इथे डॉलर रिमूव्ह नावाचं व्हेरिएबल घेतलं आणि इथे काय टाकलं मी नाव? अपलोडच्या आतमध्ये फोटो आहे स्लॅश आणि काय नावाने फोटो आहे? तर इथे पहा आपला जुना फोटो आणलेला आहे ना, त्या नावाने फोटो काय केलेला आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणून इथे सेमीकोलन दिलं आणि इथं फक्त काय यूज केलं? अन लिंक आणि काय सांगितलं? डॉलर रिमूव्ह वनचा वापर कर आणि त्या फोटोला काय कर? रिमूव्ह करून टाक. जसं केलं तसं इथे आपण त्याला सेव्ह करून घेऊयात आणि सेव्ह केल्याच्या नंतर आता आपली क्वेरी तर बनलेलीच आहे. आता क्वेरी मध्ये फक्त काय करायचंय? डॉलर फायर. पण फायर करत असताना आपल्याला इथे परत गरज कोणाची आहे? तर कनेक्शनची गरज आहे. मग ते पण आणूयात आपण. पण इथे मायस्क्वेल क्वेरी टाकलं. डॉलर कॉन आपल्याला इथे टाकायचंय. डॉलर क्वेरी इथे टाकायची. बोला. तर ठीक आहे. आता पहा तुम्ही इथपर्यंत जी काय प्रोसेस आहे ना ती केली. मी तुम्हाला फक्त इथे रिपीट करतो. आपण काय केलंय? तर एडिट वरून डेटा आणला होता. कुठे? इकडे आणला होता. आल्याच नंतर डेटा पोस्टने आलाय आणि फाईलने आलाय. ओके. आता हे दोघांची काय गरज नाही आपल्याला. ह्यांना मी कमेंट करून टाकतो किंवा काढून टाकलं. ठीक आहे. आपण इथे फाईलमध्ये ईपेल्स घेतलाय का? जर त्यांनी नवीन फाईल चूज केली, तर आपल्याला जुनी फाईल काढून टाकावं लागेल आणि त्याच्या जागेवर नवीन फाईल द्यावं लागेल. म्हणून आपण इथे काय केलं? इफचा वापर केला. मग इथे पहा ना, मी तेच केलंय. फोटो वन नावाने फाईल आली होती. तिला काय केलं? अपलोड केलं. कुठे? फोल्डरमध्ये. आणि तिचा काय केलं? जुन्या फाईलचं जे नाव होतं ना, त्याला सांगितलं ती रिमूव्ह करून टाक. तिची गरज नाही आम्हाला. आता नवीन फाईल तू तिथे टाकली ना, ठीक आहे. तिचंच नाव आम्हाला कुठे दे? इथे दे. आणि जर तुम्ही नवीन फाईल आणलीच नाही, तर तो इफला जाणार आहे का? नाही. तो डायरेक्ट कुठं जाणार आहे? एल्सला. आणि एल्सला आपण काय सांगितलं? जे जुनं नाव आहे ना, तेच कंटिन्यू कर. हे पहा. जे वरती नाव दिलतं व्हेरिएबलला तेच नाव याला मी दिलंय आणि तेच नाव कुठे पास केलं? इथे. पण आपण जुनं नाव पण पोस्ट मध्ये भरून आणलं होतं. कुठून आणलंय? तर इथे पहा. दिसतंय का? इथे नाव आलेलं आहे. हे जे नाव आहे ना ते ऍज इट इज आपण त्याला पास करून दिलं. मग आपली क्वेरी काय झाली? तयार झाली. पूर्णपणे क्वेरी काय झाली? तयार झाली. आता फक्त ती एक्झिक्यूट करायची. मग एक्झिक्यूट करत असताना आपल्याला कनेक्शनचं गरज आहे. म्हणून इथे मी कनेक्शनला परत कॉपी करून घेतलं आणि कनेक्शनला इथे टाकून दिलं. मग आता डॉलर कोणचा फायदा होईल? ओके. मग आपल्याला इथे फक्त इफ यूज करायचं आणि इफला सांगायचं जर तुझं फायर एक्झिक्यूट झालं तर तू काय कर? रिडायरेक्ट कर. कुठे? हेडरचा फायदा घे आणि याच्या आतमध्ये काय टाक? लोकेशन टाक आणि लोकेशनच्या आतमध्ये काय टाक? सिलेक्ट डॉट पीएचपी आणि याला काय दे? सेमीकोलन दे. बस एवढं सेव्ह केलं. एरर असेल तर तो तिथे थांबेल. एरर नसेल तर तो आपल्याला रिडायरेक्ट करून देईल. पाहूयात आपण रिफ्रेश करूयात. काय होतंय पहा. रिडायरेक्शन झालंय. पण काहीतरी अपडेशन झालेलं नाही किंवा काहीतरी झालंय. ओके. मग बरोबर आहे की चुकीचं हे पाहावं लागेल. मध्ये वगैरे कुठं कुठं काही बदल झालेला नाहीये. मी परत एकदा कशावरती एडिट वरती क्लिक केलं आणि याला काय सांगितलं? आमचा नवा फोटो घेऊन जाय. मग इथे आपण काय केलं? एक नवा फोटो मी स्क्रीनशॉट टाकला आणि याला म्हणलं अपडेट. तर तुमचा फोटो अपडेट होऊ राहिला का? नाही. मग आपण माहिती बदलून पाहूयात. माहिती अपडेट होती का? इथे मी दोन अंकी नाव होतं. मी काय करतो? 3 अंकी नाव करतो. अपडेट वरती क्लिक करताना आता तो कंपल्सरी काय म्हणून राहिला आपल्याला? फोटो. आता फोटो कंपल्सरी नाही. फोटो जर त्याला वाटलं बदलायचा तर तो बदलणार आहे ना. इथे मी त्याचं रिक्वायर्ड होतं ना ते काढून टाकलं. याला मी काय केलं? रिफ्रेश केलं आणि याला परत एकदा नाव टाकायला लावलं ज्याच्या आतमध्ये मी पूर्ण नाव टाकलं आणि याला काय केलं? अपडेट वर क्लिक केलं. तर हे पहा नाव काय होऊ राहिलं? अपडेट. पण राहिला प्रश्न कोणाचा? फोटोचा. ना फोटो तुमचा इकडे येतोय ना फोटो तुमचा तिकडे अपलोड होतोय. होतोय का?
नाही. मग आपल्याला काहीतरी चुकलंय. मग काय चुकलंय तर पहा, तुमचं जास्त काही नाही चुकलेलं. तर तो युजर इफच्या आतमध्ये येत नाहीये म्हणून फोटो अपडेट होत नाहीये. मग आपण इथेच काय केलं, त्याला हा काय झालं, इथेच नाव चुकलंय. मग तो इफच्या आतमध्ये येत नव्हता म्हणून काय करत नव्हता प्रोसेस. आता एरर पटकन कॅच झालाय म्हणून आपल्याला पुढची प्रोसेस करायची गरज नाही. नाहीतर मग आपल्या इथं प्रिंटर $_ फाईल्स आणि मग त्याच्यामध्ये खरंच फाईल आली की नाही हे चेक करावं लागलं असतं आपल्याला. मग आता इथे पहा, मी फक्त याला काय केलं, नाव जे चुकलं होतं ते बरोबर करून पाहिलं. चला, एवढ्या एका गोष्टीमुळे आपलं काम होतंय का ते पाहूयात. झालं तर ठीक, नाही झालं तर परत आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल. मग मी एडिट वरती गेलो आणि परत एकदा इथे याला काय केलं, सर्टिफिकेटला चूज केलं आणि अपडेट बोललो तर फोटो काय झाला, अपडेट झाला. मग अपडेट होताना जुना फोटो टाईपच नाही झाला. म्हणजे परत एकदा आपलं काय, तर इथं रिमूव्ह होत होतं ना, ते रिमूव्ह काय नाही झालं, प्रॉपर नाही झालं. मग आपल्याला इथे परत काय करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. तर काय झालं माहितीये की हे काय झालं, तर इथे पहा, व्हेरिएबलचं नाव आपण तयार केलेल्या, म्हणजे आपलं तिकडून पोस्ट कडून आलेलं जे व्हेरिएबलचं नाव होतं ना, एक्स्ट्रॅक्ट मध्ये तेच नाव सापडलं आणि इथं पण. मग आपल्याला एकतर याचं नाव बदलावं लागेल, नाहीतर मग आपल्या पोस्ट मधलं नाव बदलावं लागेल. पण आपल्याला सोबत हेच नाव बदलायचं. मग इथे 2 ठिकाणी नाव बदलायचंय. 2 ठिकाण म्हणजे इथे. याला काय केलं, 1-1 केलं मी आणि ते 1-1 नावच आपण कुठे पास केलं, फक्त इथं पास केलं. बस तेवढंच आहे. बाकी कुठं दिसतंय तुम्हाला, दिसत. आता आपण परत एकदा जाऊयात तिकडे. परत एकदा रिफ्रेश करूयात. एडिट वरती क्लिक करून परत एकदा आपण काय करूयात, तर एडिट आणि एडिट वरती जाऊन आपण याला काय सांगितलं की तू आता दुसरा फोटो घे. मग आपण वेगळा फोटो घेतला आणि याला अपडेट बोललो तर हे फोटो अपडेट होतोय, फोटो फोल्डर मधून डिलीटही होतोय. बस झालं काम. सर्टिफिकेटचा फोटो दिसतोय तुम्हाला, नाही. बस अशा पद्धतीने काम होतं. तुम्ही जे रेग्युलर क्रड करत होते ना, तेच क्रड इथे. फक्त काय काय झालंय, प्रोसेस एकदा प्रॉपर ऐका. तुम्ही नवीन युजर बनवला, युजर मध्ये स्ट्रिंगचं मटेरियल होतं तसंच होतं, फक्त याच्या आतमध्ये आली फाईल. फाईल आली म्हणून काय आपलं डेटाबेस बदलला का, नाही. डेटाबेस सेमच आहे, फक्त फोल्डरचा आलेला फोटो कुठं टाकायचा होता, फोल्डरला टाकायचा होता. मग इन्सर्ट करताना आपण आलेल्या फाईलचं मॉडिफाय केलं, मॉडिफाय करून तो फोटो अपलोड केला फोल्डर मध्ये आणि त्याचं जे नाव होतं ते कुठं पाठवलं, डेटाबेस मध्ये. झाली प्रोसेस इथे डन झाली. सिलेक्ट करताना आपला डेटा आणला आपण डेटाबेस मधून, आलेला डेटा बाकीचा स्ट्रिंगचा होता म्हणून स्ट्रिंग मध्ये दाखवला, पण येणारा डेटा हा कशामध्ये होता, तर तुमच्या फाईल मध्ये होता म्हणून आपण इथे इमेज टॅग यूज केला आणि फोल्डर मधला फोटो डेटाबेसच्या नावाने कॉल केला आणि तोच फोटो आपल्याला बाहेर भेटला. मग फोटोला आपल्याला एकतर त्या गोष्टीला आपल्याला डिलीट करायचं होतं. डिलीट करताना आपल्याला आयडी मध्ये आयडी तर न्यावाच लागत होता, पण आयडी बरोबर आपण इमेज नेला का, तर नुसतं रेकॉर्ड डिलीट नको, फोल्डर मधला फोटो डिलीट झाला पाहिजे. मग आपण आहे त्या पेजलाच डिलीटची प्रोसेस केली. तुमचा आयडी पण आणला, इमेज पण आणला. याला सांगितलं इमेज आधी डिलीट कर, कुठून, फोल्डर मधून. डिलीट झाली म्हणजे अनलिंक झाली आणि डिलीटची क्वेरी वापरून आपण काय केलं, तर तुमची जी काही रेकॉर्ड होतं डेटाबेस मधलं ते डिलीट केलं आणि रीडायरेक्ट परत कुठे केलं, इथेच केलं. मग इथे आल्याच्या नंतर रेकॉर्ड तुम्हाला आहे तसेच दिसतील आणि तुम्हाला वाटलं डिलीट नको, एडिट करायचं, तुम्ही कशावर क्लिक केलं, ह्या बटनावरती. मग तो edit.php ला जातो आयडी घेऊन. इथे गेल्याच्या नंतर आपण याला सांगितलं, बाबा तू काय कर, एडिटच्या पेजला आलेल्या आयडी वरून रेकॉर्ड आणव स्पेसिफिक पार्टचे. मग स्पेसिफिकचे रेकॉर्ड आलेले रेकॉर्ड आपण सगळे दाखवल्याच नंतर राहिला प्रश्न आयडीचा. आयडी हिडन मध्ये जातच होता, पण इमेज वरती थोडासा लोड वाढला. एक जुनी इमेज आहे आणि एक नवी इमेज आहे. मग जुनी इमेज आपल्याला घेऊन जायची होती म्हणून मी इथे जशीची तशी पाठवली आणि नवीन इमेजला तर आपण आहे तसंच फक्त त्याचं नाव बदललं. युजरला इमेज दिसायला पाहिजे म्हणून आपण इमेज टॅग मध्ये परत एकदा दाखवून घेतली आणि याला जेव्हा इथून तुम्ही अपडेट म्हणले तेव्हा आपण कुठे गेलो, एडिट डॉट म्हणजे editsave.php ला. मी इथे गेल्याच्या नंतर पहा काय झालं, तुमचा डेटा आला. आलेल्या डेटामध्ये आपण if else लावला. if else का लावला, तर तुमची इमेज नवीन आली तर if मध्ये ये आणि नाही आली तर कुठं जा, else ला जा. आणि अपडेटच्या क्वेरी मध्ये शेवटी नावच येतंय. काय येतंय, नाव येतंय आणि मग त्या नावानुसार आपण बाकीच्या पण गोष्टी सगळ्या ऍट अ टाइम अपडेट करून गेल्या. अपडेट झालं की परत एकदा काय केलं, रिडायरेक्ट कुठे केलं, आपण त्याला सिलेक्टला केलं. ओके, ही कोडिंग जर्नी झाली. आता याच्यानंतर तुमची कोणती जर्नी महत्वाची आहे, तर ऑपरेशन जर्नी. मग इथे जाऊन मी परत एकदा प्रोसेस करतो. जर तुम्हाला तुमचं नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करायचं तर तुम्ही कुठे जा, न्यू युजर.php ला.
तुम्ही इथून काय करा, नवीन युजरची माहिती त्या ठिकाणी भरा आणि माहिती भरून त्याच्या आतमध्ये तुम्हाला फोटो लागतोय तर फोटो त्या ठिकाणी चूज करा. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी चूज करा. तुम्ही रेकॉर्ड काय केलं केलं की तुमचा रेकॉर्ड इन्सर्ट झालंय की नाही चेक करायला कुठे जा, इकडे जा. तुम्हाला वाटलंय काहीतरी चुकलंय, एम्प्लॉईचं नाव त्या ठिकाणी चुकलंय, मोबाईल नंबर चुकलाय, याला एडिट करा. एडिट करताना तुम्ही तुमचं त्या ठिकाणी पूर्ण नाव त्या ठिकाणी काय करू शकता, आता भरून घेऊ शकता. मग इथे पूर्ण नाव तुम्ही टाकलं, तुम्हाला वाटलं त्याची डेट चुकली होती, डेट 25च करायची होती, 25 करायची वाटतं ते एडिट करा, फोटो एडिट करायचा तो चूज करा आणि सबमिट करा. तुमचं हे पहा नाव आणि डेट काय झाली, एडिट झाली. तुम्हाला वाटलं रेकॉर्डच चुकलंय, एम्प्लॉईज त्या नावाचा प्रेझेंट नाहीये, त्याला डिलीट करायचंय, डायरेक्ट काय करा, डिलीट बटनावरती क्लिक करा, रेकॉर्डच डायरेक्ट काय होईल, डिलीट होईल. म्हणजे पहा याचा फायदा काय होणार आहे, भविष्यात आपण बनवणार आहे वेबसाईट आणि वेबसाईट वरती आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट डायनॅमिक करायची, मी सांगितलं अबाउटच डायनॅमिक करा. मग अबाउटच तुम्हाला आधी काय करावं लागेल, ऍड करावं लागेल ना. काय करावं लागेल, ऍड करावं लागेल आणि ऍड करून काय करावं लागेल, डेटाबेसला टाकावं लागेल. डेटाबेसवरून आलं चुकलं तर त्याला अपडेट करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, माहिती चुकली अपडेट करा. तो म्हटलं नको ही डायरेक्ट रॉंगच आली तर डायरेक्ट डिलीट करून टाका. मग ही गोष्ट आपण फक्त CRUD ऑपरेशन ऍडमिन पॅनल मध्ये करणार. कुठे, ऍडमिन म्हणजे याच्यावर फक्त जो ओनर आहे त्याला. बाकी नॉर्मल युजर आपल्यासारखा गेला तर तो फक्त पाहू शकतो. म्हणजे ही माहिती आपण आता जशी टेबल मध्ये दाखवली ना, अशी उद्या कुठे दाखवायची, फक्त वेबसाईटला. वेबसाईटला दाखवायचंय आणि ऍडमिन पॅनल मध्ये काय करायचं, तर हे सगळं एडिट अपडेट डिलीट सगळं काही त्या ठिकाणी करायचंय. येतं लक्षात. म्हणजे आपण आता इथपर्यंत पोहोचलो, म्हणजे आपण एक सक्सेसफुल डेव्हलपर बनलेलो आहोत. आता फक्त आपल्याला काय करायचंय, याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय आपल्या वेबसाईट मध्ये. ओके, बस एवढं जे काम केलेलं आहे ना, हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल ना, तर तुम्ही याची 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, 25 वेळा, 100 वेळा, जेवढ्या वेळा वाटते ना तेवढ्या वेळेस CRUD ऑपरेशनची प्रॅक्टिस करा. आपण जर ठरवलं असतं ना हे एकाच पेज मध्ये करायचंय तर एकाच पेज मध्ये पण झालं असतं. पण काही गरज नाही, 2-4 पेज होऊन द्या, काहीही होत नाही. तुम्हाला वाटतंय कमी पेज मध्ये करायचंय, जसा अनुभव येईल तसे कमी पेज होणार आहे, ऑटोमॅटिक होणार आहे, सांगायची गरजच नाही. ठीक आहे. फक्त ज्या त्या पेजला नावं देताना व्यवस्थित देत जा. ज्या त्या पेजचं रिडायरेक्शन होताना कसं होतं ते डोक्यामध्ये एकदा प्रॉपरली फिरवत जा आणि मगच कोड एक्झिक्यूट करत जा. शक्यतो हे हेडर लगेच लिहायचं नाही, हे शेवटला लिहायचं काम झाल्यावर. कारण कधी कधी काय होतं, प्रोसेसच एक्झिक्यूट होत नाही, ते हेडर रिडायरेक्ट करून देतं. मग आपल्याला कळत नाही ना चूक काय झाली. ओके. आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जर वाटलं हा याला इथेच थांबायचं, याच्या खाली जाऊन नाही द्यायचं, काय यूज करा, एक्झिट. तो याच्या खाली जाणारच नाही, तो इथंच येईल, वरून इथपर्यंत काम करेल पण याच्या खाली जाणार, एक्झिट आहे बरं का. PHP मध्ये एक्झिट म्हणजे थांब, याच्या खाली जाऊ नको. अशा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आता अनुभवायला भेटतील. इथपर्यंत फक्त शिकण्याची जर्नी होते, इथून पुढे तुमचा काम येणारे अनुभव. ठीक आहे. तर नक्कीच याचा चांगला अभ्यास करा. एक गोष्ट आली आता याच्यामध्ये. ठीक आहे.